सर्वजण उपस्थित आहात। या सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं आपलं दैवत महात्मा ज्योतिराव फुले, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, रयतेचे राजे राजे शिवछत्रपती शंभूराजे, घटनेनं माणूस म्हणून जगण्याचा अधिकार ज्यांनी आपल्याला दिला ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या सर्व महापुरुषांना वंदन करतो। आजच्या या सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं थोड्याच वेळात या ठिकाणी पोहोचतील ते आपले सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय शंकर अण्णा लिंगे, त्याचबरोबर समता परिषद तळागाळामध्ये पोहोचवणारे, समता परिषदेची मुहूर्तमेढ रोवल्यानंतर प्रत्येक वाडी वस्तीवरच्या दीनदलित समाजापर्यंत समता परिषदेचा अजेंडा पोहोचवणारे आपले मार्गदर्शक दसरथजी फुले बापू, ज्यांच्या नवनियुक्तीनं समता परिषदेमध्ये चैतन्य निर्माण झाले ते डॉक्टर BK यादव सर, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असणारे शिंदे सर, सातारचे नगरसेवक गायकवाड साहेब, जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य प्रकाशभाऊ दगडे, बाळासाहेबजी ननावरे, आवाज हे बंद होतंय खरं मध्ये, बाळासाहेबजी ननावरे बंद झालं, आवाज येतोय ना? हॅलो, या ठिकाणी आपल्या महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष शंकरांना लिंगे यांचं स्वागत झालंय। मी आपल्या सातारा जिल्हा समता परिषदेच्या वतीनं अण्णांचं सहर्ष स्वागत करतो। तर बाहेरच्या बाजूला ट्रॅफिक खूप जाम झालंय, त्यामुळं यायला थोडा वेळ झाला। अण्णा या, अण्णा इकडून पाठीमाग नाही अण्णा, बाहेर तिथली कुठली तरी हलती बरं काय हे जरा या ठिकाणी थोडस आशा घेऊया चेअर जरा आपण। व्यासपीठावर उपस्थित असणारे बाळासाहेबजी ननावरे, त्याचबरोबर या ठिकाणी कार्यक्रमाकरिता उपस्थित असणारे कोरेगावचे राजू काका कोरडे, समता परिषदेचे कोरेगाव तालुक्याचे अध्यक्ष, त्याचबरोबर आमचे मित्र फलटण तालुक्यामध्ये जोमाने काम करणारे फलटण तालुक्याच्या समता परिषदेचे तालुकाध्यक्ष बापूरावजी शिंदे, याचबरोबर या कार्यक्रमाकरिता उपस्थित असणारे खास सातारवरून आलेले शाहीर फरांदेंचे वारस प्रकाशजी फरांदे। खरं तर खूप ज्येष्ठ मंडळी आपण सर्वजण खाली बसलेला आहात, परंतु आपल्या सर्वांची माफी मागून तुम्ही आम्हाला ज्या खुर्च्या बसायला दिल्यात त्यामुळे इथं बसावं लागते। खरं तर आपल्यासारखे ज्येष्ठ मंडळी खाली बसलेली आहेत। या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या पठाण मॅडम, त्याचबरोबर खंडाळ्यातून आलेले अजितजी जाधव, खरं तर हिंगणे साहेब मला वाटते आता गेले, हिंगणे साहेब सोशल मीडियावर इतके प्रचंड प्रमाणात आग्रही असतात, त्यांनी खरंच एक प्रक्षोभक विषय मांडला। असे या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व शिंदे सर असतील, कापशीचे पाहुणे पाठीमागं बसलेत, सर्वजण सर्वांचं या ठिकाणी महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो। खरं तर समता परिषदेच्या माध्यमातून आपणाला नेमकं काय अपेक्षित आहे, तरुण पिढीला असेल किंवा जुन्या जाणत्या लोकांना महात्मा फुले समता परिषद म्हणजे नेमकी काय हे जर कळायचं असेल तर त्याकरता थोडंसं पाठीमागं जावं लागेल। पाठीमागच्या कालखंडामध्ये जुन्या जाणत्या लोकांनी जी जातीय व्यवस्था बघितली आहे, गावगाड्यात असणाऱ्या लोकांनी ज्या पद्धतीनं अन्याय सहन केला आहे, हा अन्याय दूर करण्याकरिता ज्या वेळेला मंडल आयोग लागू केलं, मंडल आयोगाचं मंडल कमिशन नेमल्यानंतर जे लोकांच्यामध्ये चळवळ जागृती झाली आणि या मंडल आयोगाची इम्प्लिमेंट करण्याकरता ज्या लोकांनी आपलं उभं आयुष्य वेचलं, लिंगे अण्णांच्यासारखे मातब्बर लोक असतील, डॉक्टर यादवांच्यासारखे मातब्बर लोक असतील, बापू फुलेंच्यासारखी मातब्बर लोक असतील, यांनी त्या वेळच्या सर्व समाजाला, दलित समाजाला, पददलित समाजाला की ज्याला मायक्रो ओबीसी म्हणलं जातं,
त्यांना या आपल्या गावगाड्यामधून बाहेर चाकोरीबद्ध जीवनातून बाहेर येण्याकरिता जो लढा दिला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं, महात्मा फुलेंच्या विचारानं जो लढा दिला आणि या लढ्याचं नेतृत्व करणारे आपले ओबीसींचे मसीहा, ओबीसींचे तारणहार आदरणीय भुजबळ साहेब, की ज्यांनी अख्खं उभं आयुष्य ओबीसींच्या लढाईकरता या ठिकाणी वेचलं. त्यांच्यावर अनेक प्रकारचे आपण बघितलं की किती वेळा साहेबांना अडचणींना तोंड द्यावं लागलं, परंतु ओबीसींच्या करता ज्यांनी आपलं जीवन समर्पित केलंय ते कदापिही ओबीसींच्या या लढ्यातून बाजूला झालेले नाहीत. जी परिस्थिती 50 वर्षापूर्वी होती, जी परिस्थिती 100 वर्षापूर्वी होती, तीच परिस्थिती पुन्हा एकदा लागू होते का काय, मनुस्मृती पुन्हा एकदा लागू होते का काय, अशा पद्धतीची अवस्था आता सध्या झालेली आहे. स्लो पॉयझनिंग करून बहुजन समाजाला अंधारात ठेवून बहुजन समाजाच्या हक्कापासून त्यांना दूर ठेवण्याचं जे षडयंत्र आता चालू झालं आहे, याच्याकरता ज्यांनी संघर्ष उभा केला आणि त्या संघर्षामध्ये प्रत्येक बहुजन समाज तिथं उभा राहायला पाहिजे म्हणून भुजबळ साहेब असतील, समीरभाऊ भुजबळ असतील, पंकजभाऊ भुजबळ असतील, व्यासपीठावरचे सगळेच मान्यवर असतील किंवा ओबीसींच्या लढ्यात अतिशय जोमानं काम करणारे, ज्यांनी बापूसाहेब शिंदेंना सांगितलं की गोपीचंद पडळकर असतील, लक्ष्मणजी हाके सर असतील, ज्यांची खरी उणीव आज आपल्याला जाणवते ते आदरणीय आपल्या सर्वांचे वैचारिक व्यासपीठ असणारे हरी नरके सर असतील, की आपल्याला अजून नेमकी कशा पद्धतीनं लढा द्यायचा आहे, कुणाशी लढायचं आहे आणि काय करायचं हेच कळत नाही. ओबीसीच हा ओबीसींचा मारक ठरतोय का काय, अशा पद्धतीची अवस्था आता निर्माण झाली आहे. आणि राजकीय ज्या वेळेला परिस्थिती समोर येते त्यावेळेला आपल्या डोळ्यावर झापड बांधलेली असते. राशींसारख्या घटनेचा ज्या वेळेला आता उल्लेख केला, वीरसारख्या घटनेचा ज्या वेळेला उल्लेख केला किंवा अजून अशा हजारो घटना ज्या वेळेला काही जणांनी वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या संघटना संविधानिक गोष्टी सोडून ज्या पद्धतीनं झुंडशाहीने एकत्र यायला लागलेत, याला जर सगळ्यांनी तोंड द्यायचं असेल तर सर्व ओबीसीनं एका छत्राखाली एका झेंड्याखाली एकत्र येणं गरजेचं आहे. आणि तो झेंडा म्हणजे महात्मा फुले समता परिषदेचा झेंडा. कारण महात्मा फुले समता परिषद ही गेल्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये नव्हे तर देशभराच्या इतिहासामध्ये भुजबळ साहेबांनी समता परिषद ही प्रत्येक राज्यात देशाच्या पोहोचवलेली आहे. यादव सरांना माहित असेल, लिंगे यांना माहिती आहे, दिल्ली सारख्या रामलीला मैदानावर की तिथं रामलीला मैदानावर अतिशय प्रचंड भव्य असा महात्मा फुले समता परिषदेचा मेळावा घेतला. आणि त्यावेळेपासून महात्मा फुले समता परिषद यूपी असेल, बिहार असेल, राजस्थान असेल, झारखंड असेल किंवा देशातलं महाराष्ट्र असेल, कर्नाटक असेल, या ठिकाणी महात्मा फुले समता परिषद पोहोचली. अन्याय झाला की प्रत्येकाला असं वाटतं की ओबीसींच्यावर अन्याय होतोय, त्या ठिकाणी कुणी उभं राहिलं पाहिजे. हजारो लोक त्या ठिकाणी मतं व्यक्त करतात, परंतु ओबीसींच्या करता लढायचं जर असेल तर फक्त एकच नाव समोर येतं, ते म्हणजे भुजबळ साहेब. 450 जातींचा 350 जाती समूहांचा महाराष्ट्रात असणारा हा ओबीसी समाज, प्रत्येक जातीनं प्रत्येक यानं आपापला एक नेता त्या ठिकाणी नेमलेला आहे, जो तो आपापल्या जातीचा नेता म्हणून त्या ठिकाणी काम करतो. पण लढायचं जर झालं तर भुजबळ साहेबांच्या शिवाय कुणाचंही नाव समोर येत नाही. म्हणून आपल्या सर्व जाती समूहानं एकत्र येऊन काही वेळेला टीका केली जाते की अण्णा समता परिषद ही फक्त माळ्यांचीच आहे का, मग ही फक्त भुजबळ साहेबांचीच आहे का. मी या ठिकाणी आपणाला आवर्जून सांगेन की गावगाड्यातला प्रत्येक घटक जो ओबीसी म्हणून गणला जातो, मायक्रो ओबीसी म्हणून गणला जातो, त्या प्रत्येक घटकाचं नेतृत्व करण्याकरता भुजबळ साहेबांनी त्या ठिकाणी आपलं सर्वांचं पालकत्व स्वीकारलं. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी अन्याय होईल त्या त्या ठिकाणी महात्मा फुले समता परिषद अतिशय जोमानं उभी राहील. फलटणसारख्या ठिकाणी आपण महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून अनेक वर्ष या ठिकाणी जोमानं काम करतोय. ज्यांनी ज्या महात्मा फुले समता परिषदेच्या लढ्यामध्ये काम केलं, जुने जाणते अनेक मंडळी असतील, शिंदे सरांच्यासारखी अनेक जुनी जाणती मंडळी असतील, काही मंडळी आपल्याला सोडून गेलेली आहेत, परंतु या लोकांनी महात्मा फुले समता परिषदेमध्ये योगदान दिले, हे योगदान आपल्याला कदापिही विसरून चालणार नाही. नवीन ज्या पद्धतीनं महात्मा फुले समता परिषदेच्या रचना होत आहेत, यादव साहेबांच्यासारखे आपल्याला या ठिकाणी अध्यक्ष मिळालेत. त्यानंतर सातारा दक्षिणच्या बाजूला गोरे, ॲडव्होकेट गोरे म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. हे सर्वच महात्मा फुले समता परिषदेच्या मध्ये अतिशय जोमानं काम करतील. आपण सर्वजण त्या ठिकाणी जिल्हा कार्यकारिणी असेल, तालुका कार्यकारिणी असेल, या सर्व कार्यकारिणीच्या माध्यमातून आपण काम करणार आहोत. पण आवर्जून एक गोष्ट सांगेन की ज्याच्यावर अन्याय होतोय त्याला त्याची म्हणजे तो त्याच्यात भरडला जातोय, परंतु ही वेळ प्रत्येकावर येणार आहे. आपण प्रत्येकाने जर सावध नाही झालं
तर ही वेळ प्रत्येकावर येणार आहे आणि प्रत्येकावर आलेली वेळ ज्या वेळेला येते त्यावेळेला संघटना आठवते. माझं सर्वांना आव्हान असं असेल की आपण सर्वांनी ज्याला जसं जमतंय त्या पद्धतीनं अन्यायाला वाचा फोडण्याचं काम करा. सगळ्यात मोठा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मताचा अधिकार दिला आहे. जर समजा आपल्या विचाराचं त्या ठिकाणी जर एखादा विचार आपला डावलला जात असेल तर मताच्या अधिकारानं आपण त्या ठिकाणी क्रांती केली पाहिजे आणि आपल्याच पक्षाचा असू द्या किंवा कुणालाही असू द्या त्या ठिकाणी त्याला त्याची जागा दाखवली पाहिजे. महात्मा फुले समता परिषदेच्या वेगवेगळ्या या ज्या मिटिंग असतील, वेगवेगळे आंदोलन असतील, याच्यामध्ये आपण सर्वांनी हिरिरीनं सहभाग घ्यावा. मी समता परिषदेचे जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी इथून पाठीमागच्या कालखंडामध्ये बापूंच्या नेतृत्वाखाली सांभाळली. आता परवा दिवशीच बापू आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं पश्चिम महाराष्ट्राचं संघटक पद मला दिलं आहे. खरं तर मी आपणा सर्वांचा ऋणी राहील की एका छोट्याशा कार्यकर्त्याला समता परिषदेमध्ये अतिशय मोठी जबाबदारी दिलेली आहे. आपल्या सर्वांच्या पाठबळामुळं मी ही जबाबदारी, आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे मी ही जबाबदारी समर्थपणे पेलीन अशी मला अपेक्षा आहे. ज्या ज्या ठिकाणी अन्याय होत असेल त्या ठिकाणी इथून पाठीमागं जसं आम्ही तन मन धनानं सहभागी होतो तसंच इथून पुढेही जोमानं आपण सर्वजण त्या ठिकाणी सहभागी होऊयात. या ठिकाणी पुन्हा एकदा समता परिषदेच्या या मिटिंगच्या निमित्तानं अण्णांचं या ठिकाणी स्वागत करतो, सर्वांचंच या ठिकाणी स्वागत करतो. आणि आपल्या ज्या ज्या काही अडीअडचणी असतील त्याकरता आता फलटणमधली तर टीम आहेच, तशा पद्धतीनं सातारमधली टीम आहे, कोरेगावचे राजू काका आहेत, बापूसाहेब आहेत, सगळेच मंडळी आहेत. सातारमध्ये गायकवाड साहेब आहेत. अजून अतिशय मातब्बर मंडळी जी समता परिषदेला जोडलेली आहेत. दुसरा एक आपल्यात खेद व्यक्त करतो अण्णा, ज्यांच्याकडं सर्वजण सदन आहेत ते सदन कधी कुणाच्या जातीपातीच्या नादाला लागत नाहीत. त्यांना असं वाटतं की ह्यांचं काय आपल्याला गरज नाही, या गोष्टीची आपल्याला गरज नाही. या ठिकाणी पाहुणेही समोर आहेत सर्वांचं. पण प्रश्न असा आहे की जी शिकलेली मंडळी आहेत, ज्यांच्याकडे शैक्षणिक वारसा आहे, डॉक्टर मंडळी असतील, वकील मंडळी असतील, राजकीय जे काही पदाधिकारी असतील, या सर्व मंडळींनी खरं तर संघटनेमध्ये जिथं अन्याय होतो त्या ठिकाणी अप्रत्यक्ष का होईना त्या ठिकाणी संघटनेला सपोर्ट केला पाहिजे, संघटना वाढीकरता मदत केली पाहिजे. इतरांची तुलना करत असताना ज्या वेळेला आपण बघतो त्यावेळेला ओबीसी समाज हा अतिशय पाठीमागं दिसतो. पण ओबीसी समाजाचं जर बघितलं तर अतिशय प्रगल्भ विचाराची, प्रगल्भ अशी माणसं ओबीसी समाजाची आहेत. आणि या लढ्यामध्ये भुजबळ साहेबांचे हात बळकट करण्याकरता सर्व ओबीसीनं भुजबळ साहेबांच्या पाठीमागं, अण्णांच्या पाठीमागं असतील किंवा या सर्व व्यासपीठावरच्या मंडळींच्या पाठीमागं असतील, आपण सर्वांनी उभं राहावं असं महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं आपणा सर्वांना आवाहन करतो. सर्वांना पुन्हा एकदा आपण या ठिकाणी अतिशय जोमानं उपस्थित राहिलात. आपले विचार प्रत्येकाच्या हातात सोशल मीडिया आहे. जिथं चुकत असेल तिथं चूक म्हणायची सवय आपण ठेवली पाहिजे आणि ज्या ठिकाणी योग्य वाटतं त्या ठिकाणी योग्य म्हणायची सवय आपण ठेवली पाहिजे. अशा पद्धतीचं आव्हान या ठिकाणी करतो. आणि या ठिकाणी आपण मला बोलण्याची संधी दिलीत त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. जय ज्योती, जय क्रांती. या ठिकाणी डॉक्टर बी.के. यादव यांच्या हस्ते आत्ताच आगमन झालेले आपले लिंगे साहेबांचा सत्कार होत आहे. महाराष्ट्र राज्याचे अखिल भारतीय समता परिषदेचे उपाध्यक्ष माननीय शंकरराव लिंगे वेळात वेळ काढून सोलापूर येथे पोहोचले त्याबद्दल तिचा सातारा जिल्ह्याच्या वतीनं महाराष्ट्राचे संघटक राजेंद्र नेवसे यांच्या हस्ते आम्ही हा सत्कार करत आहोत. त्याचबरोबर त्यांची महाराष्ट्राच्या संघटकपदी पश्चिम महाराष्ट्रात नियुक्ती झाली ते माननीय राजेंद्र नेवसे यांचा सत्कार सर
ज्येष्ठांच्या हस्ते झाला पाहिजे. तुमच्या जागेवर आहे. माझ्याच जागेवरती आहे. हा, हा, त्यामुळं- म्हणून तुमच्या हस्ते. नाही नाही, तुम्ही निवृत्त कुठं अजून आता मी बोलतो संत प्रकाश दगडे. संत शिरोमणी सावता महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, क्रांती सावित्रीबाई फुले यांना वंदन करून आज या ठिकाणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या सातारा जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांच्या ठिकाणी आपण बैठक आयोजित केलेली आहे. आजच्या या बैठकीला खास सोलापूर उपस्थित असणारे आमचे मार्गदर्शक शंकरराव अण्णा लिंगे, डॉक्टर बी के यादव, राजेंद्र नेवसे, प्रकाशराव दगडे, सातारावरून खास या कार्यक्रमात गायकवाड साहेब, आमचे जुने सहकारी प्राध्यापक संपतराव शिंदे, बाळासाहेब ननावरे, बिल्डर असोसिएशनचे आमचे मित्र किरणराव दंडेले, कोरेगावचे कोरडे साहेब, तसंच सर्वच या ठिकाणी उपस्थित असणारे समता परिषदेचे पदाधिकारी, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे गेल्या 30 ते 35 वर्षापासून शंकरराव लिंगे अण्णा असतील, प्राध्यापक संपतराव शिंदे असतील, बाळासाहेब नगर असतील, सगळे आम्ही मंडळी गेले आणि वर्ष काम करतोय. पूर्वीची परिस्थिती अतिशय गंभीर होती. एक मला चांगला आठवतोय, एखादी जर मीटिंग जर कॉल करायची म्हणले तर एक 15 पैशाची पत्र, 100-150 पत्र आणायची. आमच्याकडे शाळेतली मुलं असायची, त्या मुलांना त्या पत्रावर हे सांगायचं की असे असे अखिल भारतीय महासंघ समता परिषद माळे महासंघात आज बैठक आयोजित केलेली आहे, अमक्या वाजता इतक्या वाजता तुम्ही ह्या ठिकाणी उपस्थित राहा, असं पत्र आम्हाला लिहायला लागायचं. अभिमानाने त्या काळामध्ये ते दिलेलं पत्र जो कार्यकर्ता असायचा तो केशाला लावून किंवा केशात टाकून तो पत्र घेऊन यायचा. आज ती परिस्थिती त्या काळात होती. आवड असायची, कुठलाही अपेक्षा नसायची. अख्ख्या जिल्ह्यातली लोक एकत्र यायची. आज इतका फोन असतील, मीडिया असेल, सगळं आलंय. आपण 10 वेळा लोकांना फोन करतो, व मीटिंगला या, कार्यकर्त्यांना या, फारसा त्याचा आज परिणाम होत नाही. की बरीचशी त्या काळात येणारी माणसं, त्यात फडणवीस साहेब आहेत. त्या काळामध्ये त्यांच्या वडिलांच्या हस्ते माझा एक सत्कार झाला, शाहीर पुंडलिक परांदे हस्ते. म्हणजे जुनी माणसं होती, एकत्र यायची. ती ऑटोमॅटिक तुम्हाला आवड त्या पद्धतीची निर्माण झाली पाहिजे. ह्या चळवळीत काम करत असताना एक चांगला कार्यकर्ता म्हणून कृष्णकांत कुदळे यांनी माझी शिफारस भुजबळ साहेबांकडे की ह्याला दशरथला जिल्हा अध्यक्ष करा, किंवा जे ह्या राज्यामध्ये जे कार्यकर्तेच घडले सगळे ते फक्त कृष्णकांत कुदळेमुळे घडले गेले आणि लोकांपुढे ते गेले. आज ती व्यक्ती हयात नाही. माळे महासंघ असेल, समता परिषद असेल, त्या कार्यकर्त्याचं केंद्र म्हणून हॉटेल पथिक अनेक लोकांनी पाहिलेलं आहे. कुठलेही नवीन म्हटले की ते धाडेचा कार्यकर्ता कोण आहे त्याचं नाव त्यावर सुचवणार. 2000 साली माझी महात्मा फुले समता परिषद अध्यक्षपदी निवड झाली. योगायोगाने त्या काळात आम्ही 28 नोव्हेंबरच्या कार्यक्रमाला पुण्याला गेलतो आणि पुण्याला गेले असताना त्या ठिकाणी बापूसाहेब भुजबळांना त्या काळामध्ये लाल दिव्याच्या दर्जाची गाडी ओबीसी महामंडळाचं अध्यक्षपद मिळालं. त्यांनी सहज विचारलं, ह्या सातारा जिल्ह्यातलं कोण आलंय का, मला सातारा जिल्ह्याचा दौरा करायचा आहे.
सहजपणे दशरथ फुले आले, बघा काय म्हणतात, मला बोलून घेतलं, बाबा असा दौरा करायचा आहे काय, तुम्ही काय शाखा बिखा काढू शकता काय? ठीक आहे म्हणले, तुम्ही सांगा. मग त्या काळामध्ये सप्टेंबर महिना असेल, 7 आणि 6 आणि 7 सप्टेंबर 2000 साली मी सांगितलं असं एक 10-15 शाखा काढतो. अहो ठीक आहे म्हणली, तू एक शाखा जरी काढली तरी चकार झाली मला म्हणाली. फलटणला आलो, त्यावेळेस लँडलाईन होते किंवा मोबाईल असा फारसा नव्हता, आलता पण फारसा नव्हता. आणि त्यांच्याकडून आल्यानंतर मी नायगावपासून ते खालच्या बरड असुख्या बारामती लोकांना संपर्क केले. सगळ्या लोकांनी चांगली तयारी करण्याची क्षमता दर्शवली आणि 2 दिवसामध्ये 85 गाड्याचा ताफा घेऊन 2 दिवसामध्ये अख्ख्या जिल्ह्या तालुक्याचा 2 तालुक्याचा दौरा केला. पहिली शाखा नायगावला काढली, दुसरी शाखा शिरवळला काढली, अंदोरीत काढली, लोणंदमध्ये 2-3 शाखा काढल्या. जिथं हे भाऊ समता परिषद काढण्याच्या शाखा आहेत, अशा 2 दिवसामध्ये 23 शाखा स्थापनेचा आम्ही कार्यक्रम केला. या ठिकाणी मटावडचे राऊत आहेत, दुपारचा त्या काळात त्या कार्यक्रमाचं नियोजन त्यांनी केलं. तिथं सगळ्या 80-85 गाड्यातल्या कार्यकर्त्यांना जेवण त्यांच्या त्या कोंडीपार होत म्हणून त्यांनी दिलं. म्हणजे अशी ती कार्यकर्त्याची फळी त्या काळामध्ये निर्माण केली आणि ह्या समता परिषदेच्या वाढ होत गेली. जिथं जिथं काय अन्याय होईल, अत्याचार होईल किंवा अन्य काय घटना घडतील त्या ठिकाणी ह्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम केलेलं आहे. अनेक लोकांना आठवलं असेल की ज्या टायमाला जयकुमार गोरे पहिल्यांदा आमदार झाले त्यावेळी एक टेंबरे नावाचा सिक्युरिटी त्या मराठीमध्ये तिथं होता आणि त्याच्यावर तिथं हल्ला झाला. आपला तो बरडचा होता. इतके त्या जिल्ह्यात ठिंग पेटली गेली. प्रचंड मोर्चा फलटण ह्या ठिकाणी 7 मंदिर बैठक घेऊन आम्ही मोर्चा काढला. बरडला रस्ता रोको केला आणि ज्या लोकांनी त्यांच्यावर अन्याय केला कार्यकर्ता त्या काळात त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला आणि त्यांना त्या लोकांना अटक झाली. दुसरी अशीच घटना आपल्या फरांदवाडी इथं घडली होती. एका महिलेवर त्या ठिकाणी अत्याचार झाला. आमच्यावर त्या काळात त्या पद्धतीचे गुन्हे सुद्धा नोंद झाले पण आम्ही वाघ हटलो नाही. अनेक लोकांनी त्या ठिकाणी सहकार्य केलं, लोक एकत्र आली आणि त्या ठिकाणी त्या कारवाई केली गेली. ही समता परिषदेच्या माध्यमातून हे आम्ही उपक्रम राबवले आहेत. डॉक्टर साहेब पुढे या. काय समता परिषदेमध्ये डॉक्टर बाळासाहेब असतील, प्राध्यापक शिंदे असतील, संस्थापक अध्यक्ष जवळ समता परिषद निघाली पहिले तालुकाध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब शिंदे होते. त्या काळामध्ये आम्ही ह्या समता परिषदेचं भरपूर काम आता केलेलं आहे. आम्हाला ह्या समता परिषद कुठल्याही पदाची अपेक्षा नाही, आम्ही पद कुठले घेणार नाही. पण समता सैनिक म्हणून आम्ही प्रखरपणे ह्या समता परिषदेमध्ये शिंदे सर असतील, डॉक्टर असतील, आम्ही काम करणार आहे. महाराष्ट्रामध्ये जिथं बैठका झाल्या, जिथं करार झाले, शंकररावांची गाडी आणि आम्ही असायचो. धुळ्याला मिटिंग, जालन्याला मिटिंग, शंकररावांच्या गाडीत आम्ही असायचो. सगळ्या पूर्ण महाराष्ट्र बिनला अण्णांच्या बरोबर असे अनेक कार्यक्रम अटेंड केलेले आहेत. किंवा जिथं जिथं मोठे मोठे अधिवेशन झाले, कार्यक्रम झाले, तिथं जागृत करण्याचं काम केलेलं आहे. साधारण 2-3 वर्षापूर्वी आपण बापूराव शिंद्यांवर तालुका अध्यक्षाची जबाबदारी दिली. खऱ्या अर्थानं त्यांनी या तालुक्यामध्ये प्रकरणाने चांगलं काम केलं. जिथं जिथं मोठे मोठे मेळावे झाले, इंदापूर असेल, मला नाशिकचा मेळावा असेल किंवा अन्य ठिकाणी कार्यक्रम असेल, बहुसंख्य लोक एकत्र नेण्याचं काम त्या काळामध्ये केलं. किंवा आज तालुक्यामध्ये ज्या काय घटना घडतात, ओबीसीच्या आरक्षणाची घटना असेल, अन्य कुठल्या असेल किंवा काय एखादं निवेदन देत असेल, बापूराव शिंदेच्या मार्गदर्शनाखाली आपण एकत्र लोक आले, अनेक वेळा निवेदन देण्याचं, निषेध नोंदवण्याचं काम केलेलं आहे. तरी ह्या समता परिषद असंच ह्या ठिकाणी काम चालू राहणार आहे आणि चालू राहावं. आता नुकतीच नूतन अध्यक्ष डॉक्टर B.K. यादव यांच्यावर आता सोपवलेले आहे. आम्ही पूर्णपणे ताकदीनं आम्ही त्यांच्या पाठीमागे उभं राहणार आहे आणि जिल्ह्यामध्ये मोठी चळवळ कशी निर्माण होईल, समता परिषद कशी ताकद होईल हे आम्ही प्रयत्न करणार आहे. आज कुठल्याही पदाची आम्ही अनेक लोकांना सांगतो, 35 वर्षाचं काम केलेलं आहे. एखादा 35 वर्षाचा पोरगा जर आम्हाला म्हणला तुला काय कळते म्हटलं, आमचं 35 वर्ष वाया जाणार. त्यापेक्षा आम्ही तुमच्याबरोबर आहे, तुम्ही काही करा, आम्ही तुमच्याबरोबर आहे. बरोबर आहे गायकवाड साहेब? ह्या तालुक्यामध्ये अनेक आंदोलन केलेले आहेत, अनेक मोर्चे काढले. तुम्ही म्हणता असं जिथं अन्याय होईल तर पहिल्यांदा आम्ही रस्त्यावर आहे.
उद्या एका प्रश्नासाठी आम्ही उद्या एका प्रश्नासाठी उद्या रस्त्यावर येणार आहे. ह्याच ठिकाणी लोक एकत्र करणार आहे आम्ही. म्हणजे जिथं जिथं काय असेल ते आम्ही असणार आहे. ओबीसी आंदोलन असेल, अन्य कुठलं आंदोलन असेल, आम्हाला सांगायचं आम्ही ताकदीनं आमच्या अंगात जो पण रक्त आहे तोपर्यंत आम्ही समता परिषदेमध्ये काम करत राहणार आहे. ही ग्वाही देतो आणि थांबतो. जय ज्योती, जय क्रांती. हाय हाय डॉक्टर तुम्ही बोला. डॉक्टरला बोलू दे आले तर. डॉक्टर साहेब बोला. नाही नाही बोलू दे. आमचे महाराष्ट्रात पूर्वीपासून आम्हाला ज्यांचं मार्शल लाभलं ते शंकरराव लिंगे, आत्ताचं नूतन जिल्हाध्यक्ष आमचे मित्र डॉक्टर बी के यादव, आत्ता ज्यांनी आपले विचार मांडले ते आवाज आहे. आत्ता ज्यांनी आपले विचार मांडले ते आमचे महाराष्ट्र दशरथराव फुले नेवचे साहेब आहेत, आमचे फलटण तालुका अध्यक्ष बापूराव शिंदे आहेत, आमचे दुसरे महाराष्ट्रक संपतराव शिंदे, पठाण मॅडम, स्टेजवरील सर्व मान्यवर समोर बसलेले समाज बांधव. आत्तापर्यंत बऱ्याच जणांची भाषणं झाली असतील, मी जवळच उशिरा आलो. तर दशरथ फुल्यांनी सांगितल्यापासून आम्ही जवळजवळ 20 वर्ष या संघटनेमध्ये काम केलं आहे. 30 वर्ष. आणि या 30 वर्षामध्ये आम्ही सगळे अनुभव घेतलेत. बऱ्याच वेळा अशी चर्चा व्हायची की कुठंतरी समाज बांधव एकत्र आले की बाकीचे लोक त्रास वगैरे द्यायची, हे संघटन होऊ नये ह्या दिशेने सुद्धा प्रयत्न व्हायचे. परंतु त्या काळामध्ये आम्ही प्रत्येक वाडी वस्तीवर प्रत्येक गावामध्ये जाऊन संघटन करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यावेळेस बऱ्यापैकी आम्ही यशस्वी झालो होतो. 2018-20 वर्ष मी समता परिषद तालुका अध्यक्ष होतो. त्या काळामध्ये दशरथ फुले, संपतराव शिंदे असतील, डॉक्टर बी के यादव आणि बऱ्याच वेळा माननीय शंकरराव लिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुद्धा बरेच कार्यक्रम आम्ही घेतलेले आहेत. आणि आत्ता खरं मला असं म्हणायचं आहे की मध्यंतरी एक 4-5 वर्षामध्ये कुठंतरी या संघटनेला मरगळ आलेली असं तुम्हाला आम्हाला सर्वांना मान्य करावं लागेल. याची कारणं अनेक असतील. भुजबळ साहेब मध्यंतरी अन्याय झाला, ते कुठंतरी त्याच्यामुळं थोडंसं कार्य थांबलं होतं किंवा अनेक कारणं असतील. परंतु आत्ता आपल्या जिल्ह्यासाठी सक्षम असं अध्यक्ष लाभलेले आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला आज कामाला सुरुवात करायची. मी तर असं म्हणेन की अगदी दिल्लीपासून खाली येण्याऐवजी आपण गावापासून वर जाऊया. गावामध्ये संघटन तयार करू, प्रत्येक गावामध्ये या शाखा सुरू करू, तिथं बॉडी तयार करू आणि त्या बॉडीच्या मार्फत आपण गाव, तालुका, जिल्हा, राज्य, नंतर भारत असं करावं असं मला वाटतं. ते नियोजन आता डॉक्टर बी के यादव करतील. कारण भविष्यामध्ये आपण एकत्र येणं फार गरजेचं आहे. आपण आता सुखदुःख भोगतोय, प्लस मायनस भोगतोय, ह्याच्याबद्दल चर्चा नेते मंडळी करतील, त्याबद्दल मला जास्त बोलायचं नाही. परंतु जाता आता मला एक सांगावंसं वाटतं की समाजामध्ये, राजकारणामध्ये कुणी कुठं असू द्या, कुठल्याही पार्टीत असू द्या, परंतु समाजामध्ये येताना राजकीय जोडे बाजूला ठेवून समाजासाठी काम करावं असं एकत्रित मला वाटतं. आणि त्या पद्धतीनं आपण सगळे वागूया अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि माझे 2 दिवस संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. जय ज्योती, जय क्रांती. या ठिकाणी मान तालुक्यातून आलेल्या पत्रकार आणि समता परिषदेमध्ये आता भविष्यात महिला तालुका अध्यक्षपदी काम करणार आहेत, तर त्यांचा सत्कार या ठिकाणी शंकरराव अण्णा यांच्या हस्ते या सरतापे हां हे घ्या, हे घ्या. हा फोटो जरा मॅडम बोलणार आहे का तुम्ही 2 मिनिटं?
बोला. हां, या ठिकाणी सरतापे मॅडम आपल्या थोडक्यात मनोगत व्यक्त करतील. ठेवा इथं म्हणजे एक बॉक्स जरा पुढे ठेवायचा, बॉक्स पुढे ठेवा, आवाजाचा बॉक्स पुढे ठेवा म्हणजे ते आज अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद सातारा यांच्या वतीने दहिवडी तर्फे मला जे तालुका अध्यक्षपद दिलं आणि आमचे वडिलांचे जवळचे मित्र माननीय श्री अण्णा लिंगे यांचं आज जन्मल्यापासून त्यांचं म्हणजे आमच्या कुटुंबावरती पहिल्यापासून घरगुती संबंध आहेत. माझ्या वडिलांचे अतिशय जवळचे मित्र आहेत ते आणि त्यांच्यामुळे मला आज एवढी मोठी तालुक्याची जबाबदारी मिळाली आणि मी ती आनंदाने स्वीकारत आहे आणि इथून पुढं मी त्या कार्यात सहभागी होत आहे. माझं शिक्षण BSc हॉर्टिकल्चर आहे. मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार दिल्ली येथे झालेला आहे. शिवाय आदर्श सामाजिक कार्यकर्ता म्हणून पुरस्कार मुंबईमध्ये पण झालेला आहे. शिवाय आदर्श पत्रकार दर्पणरत्न पुरस्कार तो पण मुंबईमध्ये झालेला आहे, तो पण राज्याचा आहे. आणि आत्तापर्यंत मी बऱ्यापैकी माझे वडील पण समाजकार्यात असल्यामुळे आणि अण्णा पण असल्यामुळे मी अगोदरपासूनच समाजकार्यात कार्य करत आहे आणि इथून पुढे मी ही जबाबदारी स्वीकारायला तयार आहे. सर्वांचं मी आभार मानते. धन्यवाद. मॅडम तुम्ही बोलणार आहे का? पठाण मॅडम. या ठिकाणी सामाजिक क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या पठाण मॅडम आणि त्यांना सुद्धा आम्ही महात्मा फुले समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यामध्ये घेणार आहे. त्यांना नेमकं कुठल्या पदावर काम करणार ते त्याच्याशी बोलून ठरवणार आहे. तर त्याचे थोडक्यात मनोगत. बॉक्स पुढे घ्या म्हणजे चालू करा. बंद केलं ते, बंद केलं ते. एक मिनिट थांबा तुम्ही. बॉक्स पुढे घ्या, बॉक्स पुढे घेऊन चालू करा. सर्वांनी जरा शांत बसावं. मागचे सगळेजण, मागील सगळेजण जे आता सध्या ते येतोय मोबाईल सगळ्यांनी आपापले सायलेंट करावे. पुढे ठेवा, तो महाग आवाज येत नसतो. आपण एक छान कार्यक्रमाला आलेलो आहोत आणि त्या कार्यक्रमाला आपण किती प्राधान्य दिलेले पाहिजे हे अगोदर आपल्याला कळणं गरजेचं आहे. हॅमरिंग होतं, पुढे ठेवा. सगळ्यात अगोदर ही जनजागृती होणं गरजेचं आहे. आपण इथं कितीही वागला फायदा नाही, आपल्याला माहित आहे. थोडा आवाज कमी करा. आवाज कमी करा. हळू जरा साऊंड हे करा. हॅलो, सगळ्यांना माझा मनापासून नमस्कार. व्यासपीठावरचे असं ते विदाउट आवाज असं नाही, काही गरजच नाही. बरोबर. आपल्याला खुर्चीवरती समोर बसायला मी जास्त म्हणजे वक्ता वगैरे असं आहे किंवा मला जास्त बोलायला येतंय वगैरे असं काय नाही आहे. इथं खूप मोठी मोठी बसलेली आहेत. यांच्या पुढं मी अजून शिकत आहे किंवा मी शून्य आहे. इथून पुढं शिकण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन. परंतु आज जो कार्यक्रम आपण इथं जो घेतलेला आहे तर त्याचं गांभीर्य इथं जे बसलेले आहेत ना ते 4-5 जणांना आहे. जर कोणाला वाईट वाटलं तरी अगोदरच माफी मागते. स्पष्ट बोलणं आहे माझं, कारण एखादं काम करताना त्याच्यामध्ये स्वतःला झोकून देणं हे खूप महत्त्वाचं आहे. फक्त आपण इथं येऊन प्रेझेंटी लावणे, इथं बसणे, जसे की आता सर म्हटले की थोडंसं हे काम स्लो झालेलं आहे. तर हे काम का स्लो झालेलं आहे तर आज काय आलेलं आहे, प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आलेला आहे. आज इथे बसले मी ऑब्झर्व करते प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. इथं आम्ही बोलतोय आणि प्रत्येक जण हातात मोबाईल घेऊन बघतोय. आता जर इथं एखाद्याला उठून जर विचारलं की बाबा आतापर्यंत कोण काय बोललं तर एकालाही सांगता येणार नाही 2 शब्द सुद्धा. काय कसं माहिती का, इथं बोललेल्या कार्यकर्त्याचा आवाज इथपर्यंत येत नाही. मग ह्या कार्यकर्त्यांनी काय केलं, मोबाईल ओपन करून लाईव्ह ऐकत होते.
बरं असू दे, चला ठीक आहे, काही बात नाही. तर मला असं म्हणायचं आहे की आपल्या स्पीकर जो आहे ना पहिल्यांदा नीट करा, म्हणजे ते पुढे ठेवलं नाही ना, तसं नाही. तिथं बॉक्स चालत नसतो, उंचीवर पाहिजे तुम्हाला, उंचीवर पाहिजे आणि ते पुढं पाहिजे, असं होत नसतो. स्पीकर असं चालत नसतो. येते आवाज? येते? माझ्या शब्दांचा कोणाला राग आला असेल तर मी माफी मागते, परंतु आजची काळाची ही सत्य परिस्थिती आहे. मला 1000 माणसात नाही 1,00,000 माणसात माफी मागायला सांगितली तरी मला अजिबात लाज वाटणार नाही. कारण जे काम करायला आपण निघालेलो आहोत, जे काम आपण करणार आहोत, त्याच्यासाठी स्वतः किती आपण तिथं देतोय, किती टक्के आपण तिथं देतोय, किती आपलं तिथं लक्ष आहे, हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आपलं एक लक्षच नसेल आपण कार्यक्रमाला जाऊन तर कार्यक्रम काय आहे हे कुणाच्याच लक्षात येणार नाही. पूर्वी आज आपण इथे एकत्र का आलोय, ज्योतिबांचे विचार पुढे घेऊन नेण्यासाठी इथे एकत्र आलोय ना आपण. जर ते विचार प्रत्येकीने आता इथं जे बसले त्यांच्यात आत्मसात आहेत, पण जे समोर बसले त्यांच्यात सुद्धा आत्मसात होणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण हे कार्यक्रम घेतलेला आहे. पद मिळालेलं आहे, पद देणार आहे, पद घेणार आहोत, पदावरती काम करायचं आहे. त्याच्यापेक्षा पूर्वी ज्योतिबा फुले एकटे बसत होते आणि बाकीचे सगळे गोल करून बसत होते. तिथं माईक नव्हता, तिथं स्पीकर नव्हता, तिथं मोबाईल नव्हता, पण जे ज्योतिबा फुले बोलत होते ते पटकीन आत्मसात होत होतं आणि त्याच्यावरती तिथून उठले की काम चालू होत होतं. तर आज आपल्याला ते स्वतःमध्ये बदल करणं गरजेचं आहे, ते आत्मसात करणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीने आपल्याला काम करणं गरजेचं आहे. मी जास्त बोलणार नाहीये, जास्त वेळ घेणार नाहीये, त्यामुळं म्हणजे माझी कळकळीची विनंती आहे, पदापेक्षा तुम्ही काम करा, तुमचं काम बोलेल. तर एवढंच मला म्हणजे आज सरांनी रात्री मेसेज टाकला ग्रुपवरती, 470 लोक आहेत आपल्या ग्रुपला, आहे का नाही. 470 लोकांमधले एवढेच आपण इथं आलेलो आहोत. तर सध्या म्हणजे किती काळाची गरज आहे की लोकांच्या विचारामध्ये बदल घडवण्याची, त्यात नवीन पिढी. आपण तर चाललेलेच आहे, आपण समाजाचे काहीतरी देणेकरी आहोत म्हणून आपण त्या हिशोबाने आपण चाललेलो आहोत. परंतु जी आता येणारी जी नवीन पिढी आहे त्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होणं गरजेचं आहे. प्रत्येकाला प्रपंच आहेत, मुलं बाळ आहेत, पूर्वी पण होते, आम्हाला पण आहे. आम्ही पण आज घरची कामं सगळेजण सोडून आलेले आहेत, महत्त्वाच्या मिटिंगा कॅन्सल केलेल्या आहेत. म्हणजे काहीतरी चांगलं करण्यासाठी आपण इथं एकत्र आलेलो आहोत ना. तर ते मनापासून ऐकून पुढे त्या कामाला पुढे गती द्यावी हीच माझी सगळ्यांना विनंती आहे. या ठिकाणी ठीक आहे. पांडुरंग गायवळे आलेले आहेत, त्यांचा सत्कार अण्णांच्या हस्ते करून घेऊया. या बंद करा. त्याचा हॅमरिंग आवाज येतो, पुढे ठेवा लागतो, तरी येतो आवाज. स्पीकर जो आहे ते बंदच करा. ते तर मग ते कसं चालत, तिकडे तोंड करून ठेवा, तिकडे तोंड करून आवाज येणार. हां, तुम्ही कुठलं ह्याचं काम कर सांगा. अरे तू पण आला. कुठली संघटना ती? राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष सातारा जिल्हा. राष्ट्रीय रिपब्लिकन पार्टी सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष. आणि आता ते आपल्या विनंतीला मान देऊन समता परिषदेमध्ये काम करण्याची त्यांनी इच्छा तयारी दाखवलेली आहे. त्याबद्दल त्यांचा सत्कार आपले राज्याचे उपाध्यक्ष उद्योगपती माननीय शंकरराव अण्णा लिंगे यांच्या हस्ते आणि भोसले पण याबरोबर आलेले आहेत, त्यांचा पण या ठिकाणी आपण सत्कार करत आहोत. ये की तुझं पण घराला ये, तुझं पण सत्कार. कोण आहे ते?
हो हो तुमचे ना, सुनील राजकर. सुनील रासकर बसा. सुनील रासकर सोशल मीडिया प्रसिद्धी प्रमुख यांचाही अण्णांच्या हस्ते इथे सत्कार होत आहे. या नाही या की अण्णा. बसा अण्णा, आता मी बोलतो मग तुम्ही बोला. वेळ खूप झालेला आहे आणि तरी देखील आपण सर्वांनी संयम न सोडता इथं आपण 10:30 वाजल्यापासून बरीचशी मंडळी इथं बसलेली आहेत. या ठिकाणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आहे ही पहिलीच या वर्षातली पहिली सर्वसाधारण सभा आणि नियुक्त्या यासाठी आपण आव्हान केलं आणि त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन आपण सर्वजण या ठिकाणी जमलात त्याबद्दल पहिलं मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो. या कार्यक्रमाला मुद्दामहून ज्यांना बोलवलं आपण की चळवळ आणि काम आणि लोकांसाठी कसं झिजायचं हे ज्या माणसाकडून मी पाहिलं शिकलो. स्वतः उद्योगपती असून देखील जो माणूस रात्रंदिवस समाजासाठी काम करत असतो, उपेक्षितासाठी काम करत असतो, बहुजनासाठी काम करत असतो, लोकांनी ज्याच्या तोंडाला काळं फासले आरक्षणाच्या माध्यमातून क्रांती मोर्चाच्या लोकांनी, तरी देखील त्याला सामोरे जाऊन ज्या माणसाने आपला ध्यास सोडला नाही असे माननीय शंकरराव लिंगे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याबद्दल त्यांचा मी या ठिकाणी धन्यवाद देतो आणि त्यांना एकदा टाळ्यांच्या. आता बऱ्याचशा वक्त्यांची भाषणं झालेली आपण सगळेजण कंटाळलेला आहात, तरी देखील आता जिल्ह्याचा अध्यक्ष नवनियुक्त अध्यक्ष म्हणून मला तुमच्यासमोर बोलणं गरजेचं आहे. यातल्या बऱ्याचशा लोकांना मी माहीत आहे, काही समता सैनिक आहेत त्यांना मी माहीत नाही आहे, पण तरी देखील आता इथून पुढे आपली ओळख होणार आहे. आणि मॅडम जरी आता इथे 100 लोक असले तरी याची 1000 पुढच्या वेळेस तुम्हाला मिटिंगला दिसतील याची मी तुम्हाला या ठिकाणी ग्वाही देतो. जे आज हजर आहेत ना त्यांनी प्रत्येक वेळेस पुढच्या वेळेस 5-5 आणले तर नक्कीच 1000 होणार आहेत. मग पब्लिसिटी महत्त्वाची आहे. या ठिकाणी माजी समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र रासकर त्यांनी खंडाळा पंचायत समितीचे सभापतीपद मला वाटतं भोगलं होतं. त्याचबरोबर गेले 30-35 वर्ष आमच्या वैद्यकीय व्यवसायाची सुरुवात केली बरोबरच आणि सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात आम्ही काम करत आलो. ते श्रीराम सहकारी कारखान्याचे चेअरमन, सध्याचे विद्यमान चेअरमन डॉक्टर बाळासाहेब शेंडे, त्याचबरोबर फलटण तालुका आणि चळवळ ह्याचं अनन्य साधारण संबंध असलेली एकमेव व्यक्ती जिचं नाव सर्व पुढाऱ्यांच्या घराघरात किंवा बऱ्याच पुढाऱ्यांना झोपेसुद्धाची आठवण होती ते दशरथराव फुले. निश्चितपणे ह्या लोकांनी ह्या तालुक्यात काम केलेलं आहे. कुठलाही त्यांनी त्यांच्या भाषणात सांगितलं कशाचीही अपेक्षा न करता, पदाची अपेक्षा न करता, किंबहुना स्वतःचा संसार असा टांगूडवर त्यांनी काम केले. दशरथ फुले कोणी काही म्हणलं त्यांना म्हणतात ना, कुणी निंदा कुणी वंदा, पण लोकांसाठी झटणे, लोकांसाठी काम करणे हा माझा धंदा, हे ज्यांनी स्वतःचं एक ब्रीदवाक्य समाजापुढे निर्माण केलं ते दशरथराव फुले. ह्याच समता परिषदेच्या माध्यमातून आपले छोटे मोठे व्यवसाय करून एक मोठे उद्योगपती आता आमच्या अण्णांच्या नंतर निर्माण झालेत. ते आमचे बाळासाहेब ननावरे प्राध्यापकीचा व्यवसाय सांभाळून प्राध्यापक होते खटावला, तरी देखील ह्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये त्यांनी पश्चिम महाराष्ट्रात संघटकपद म्हणून काम केलं. खरंच एक वेगळं व्यक्तिमत्व, एक पारदर्शक आणि सत्शील ज्यांचं नाव म्हटलं जाईल असे आमचे प्राध्यापक संपतराव शिंदे. शाहिरी परंपरा लाभलेले, महाराष्ट्राला तुम्हाला गाणी माहीत नसेल कदाचित, रुपये राहिला 1, रुपये राहिले 16, हे जे गाणं आहे जे आमचे पुंडलिकराव फरांदे, अमर शेख या पुरस्काराने त्यांना सन्मानित केलं. आणि त्यानंतर तीच शाहिरी परंपरा पुढे चालू ठेवलेले आमचे प्रकाशराव शाहीर फरांदे, की ज्यांनी खऱ्या अर्थाने त्यांची शाहिरी आम्ही
न्यूझीलंड हॉस्टेलला आपलं ओबीसीचं 3 दिवसाचं संमेलन होतं. त्या संमेलनाला शब्बीर अन्सारी वगैरे सगळे ते आपले कोण ते काँग्रेसचे दलवाई, अमित दलवाई, सुधाकर गणगणे सगळेच मंडळी होते. त्यावेळी 3 दिवस यांनी शाहिरीचा आम्ही त्यांचा आस्वाद घेतला त्यावेळी त्या न्यूझीलंड हॉस्टेलला पुण्यामध्ये गोरेगावला. या ठिकाणी मुद्दामून आमच्याबरोबर 2004 साली ह्या बहुजनाच्या चळवळीमधले लोकांना माहीत असतं की आपण इलेक्शन निवडून येणार नाही, परंतु ह्या व्यासपीठावरून लोकांचं प्रबोधन करू, लोकांना सांगू, त्यांच्या हक्काची जाणीव करून देऊ. ते आमचे 4 वेळा नगरसेवक राहिलेले सातारचे आणि माझ्याबरोबर 2000 साली त्यांचा हत्ती एका बाजूने असायची आणि त्या हत्तीच्या कानात आमची शिट्टी वाजायची, ते आमचे अमर गायकवाड. हां, तर या ठिकाणी आलेले आमचे सरपंच नाळे का तुम्ही, सरपंच दगडे, त्याचबरोबर फोनवरून संपर्क झाला, पण स्वतः पत्रकार आहेत, स्वतः वेगवेगळ्या पुरस्काराने सन्मानित आहेत आणि आता समता परिषदेमध्ये मी काम करणार आहे असं हक्काने सांगणाऱ्या, त्याने आल्याला भाषण करा म्हणलं, भाषणही केलं, ते आमच्या सरथापे मॅडम. या ठिकाणी बरीचशी मंडळी आहेत. आमच्या फुल्यांच्या मिटिंगला असणारे कायम आमचे भोंगळे सर असतील. भोंगळे सर, तुमची कन्या रासकर मॅडम, ॲडव्होकेट रासकर, त्यांनाच आम्ही विनंती केली होती, पण त्या म्हणल्या मी जास्त हायपर होते त्यामुळे मला तालुकाध्यक्षपद नको. त्यांनाच म्हटलं होतं. त्यानंतर त्यांनी आम्हाला विकास शिंदे आलेत का, गेले लोकमतचे संपादक. हां, या ठिकाणी असलेले पत्रकार आमचे भागवत साहेब. खरंच ह्या माणसांनी सुद्धा एक कार्यकर्ता कसा असावा याचं एक उत्तम उदाहरण. कधीही कुठल्या ह्याची अपेक्षा नाही. दशरथराव फुलेवर राहिले, माझ्यावर राहिले, त्यांचा फलटण वार्ता पेपर बी मी चालवला काही दिवस. या ठिकाणी आलेले आमचे कोरेगाव तालुक्यातील कायमच KB बापू जमदाडे ज्यावेळी खासदारकीला उभे राहिले होते तेव्हापासून ज्या घराने ह्या बहुजनांची चळवळ चालवली, किसनवीर आबा बहुजनांची चळवळ चालवतोय, काँग्रेसमध्ये सत्ताधाऱ्यांच्या बरोबर राहून बहुजनांची चळवळ ज्यांनी चालवते, किसनवीर आबा, की ज्यांच्यामुळं शंकरराव जगताप आमदार झाले 6 वेळा, त्यांच्यामुळं गुदग्यासारखा माणूस बहुजनातला आमदार झाला. नंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये ठराविक व्यक्ती व्यतिरिक्त आमदार होणं भयंकर अवघड आहे. त्यावेळी ह्या किसन आबांनी बहुजनांची चळवळ चालवली म्हणून ह्या सातारा जिल्ह्यात ह्याला छत्रपतींचा जिल्हा म्हटलं जातं. यामध्ये 2 आमदार त्या किसन आबामुळे मिळाले आणि त्यांचं काम करणारे हे राजेंद्र कोरडे यांचे वडील कोरडे सर, स्वतः राजेंद्र कोरडे इथं आलेत. सगळ्याच या ठिकाणी तुम्हाला सांगायचं म्हणजे मॅडम, तुम्ही नवीन आहात इथं, मी पण नवीन आहे. समता परिषदेबरोबर मी सुद्धा काम करत नव्हतो. दशरथराव फुले, आमचे संपतराव शिंदे, बाळासाहेब शेंडे हे करत होते. मी ज्यावेळी ओबीसी संघर्ष समितीचं काम करत होतो त्यावेळी ओबीसी संघर्ष समितीमध्ये तुमच्या माहितीकरता म्हणून सांगतो की आमच्याबरोबर मुस्लिम समाज भरपूर होता काम करायला. किंबहुना आमचे रशीद बागवान, तुमचे शब्बीर भाई अन्सारींना ओळखता का तुम्ही? ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष, ज्यांनी आता ह्या ओबीसीचा जो क्रांती मोर्चा झाला, एल्गार झाला, त्यामध्ये छगन भुजबळ साहेबांना साथ दिली आणि आम्ही त्यावेळी काँग्रेसमध्ये काम करत असताना आमच्याबरोबर शब्बीर भाई अन्सारींनी बरंचसं ओबीसीचं काम उभं केलं. अशी ही सगळी मंडळी. मला या ठिकाणी सर्वांचं स्वागत करतो. आमचे गेले 4 वर्ष काम करत असलेले समता परिषदेनेही फलटण तालुक्यातला युवा वर्ग, मला दुःख होते, मला तुमचा आरोप आहे आज, बापूसाहेब शिंदे किंवा आमचा अरविंद राऊत असेल, ह्या लोकांनी ह्या फलटण तालुक्यात तरुणांना जागृत केलं. पण आजच्या कार्यक्रमाला काय मुद्दाम डॉक्टर BK यादव झाल्यामुळे तर नाही ना लोकांची अनुपस्थिती, अशी मला शंका यायला लागली. जरा मला थोडंसं खटकलं की वा का माणसं आली नाहीत. मला तर 300-400 लोक अपेक्षित होती, तरी देखील 100 लोकांनी या ठिकाणी उपस्थित दाखवले. तेही काही वाईट नाही येऊन, म्हणजे त्यालासुद्धा आपण दाद दिली पाहिजे. जे आलेले आहेत त्या सर्वांनाच आपण किंमत दिली पाहिजे. आणि मॅडमला म्हटल्याप्रमाणे निश्चितपणे बापूसाहेब शिंदे असतील, आमचे अरविंद राऊत असतील, अमोल रासकर असेल, गोविंद भुजबळ आजारी आहेत, सध्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत, त्याचबरोबर माधव जामदाडे असतील, आमचे अमोल वकील, यादव वकील असतील, आणि आता आमच्याबरोबर जय भीम ताकद आलेले समता परिषदेमध्ये आमचे पांडुरंग आयवळे असतील, आमच्या
बरोबर असलेले अजूनही यवनात मी तरुण म्हणून आमचे अमर गायकवाड असतील, जिल्ह्यातून आम्हाला ताकद मिळेल. मातंग समाज असेल, बौद्ध समाज असेल, धनगर समाज असेल. धनगर समाजाचे कार्यक्रम असल्यामुळे काही धनगर समाजाचे कार्यकर्ते इथं हजेरी लावून गेले, पण ते बारामतीला गेलेले आहेत. बहुजनांची चळवळ आपल्याला उभी केली. समता परिषद म्हणजे भुजबळ एका जातीचे म्हणून त्या जातीची चळवळ नाही आहे. ही बहुजनांची चळवळ आहे, ही ओबीसीची चळवळ आहे, ही भटक्या विमुक्तांची चळवळ आहे. ही मागासवर्गीयांच्या उत्थानासाठी विषमतेकडून समतेकडे जाणारा जो कानमंत्र आपल्याला दिला महात्मा फुले यांनी, जो कानमंत्र त्यानंतर पुढे दिला शाहू महाराजांनी, त्यानंतर त्यासाठी संविधानामध्ये तरतुदी केल्या, ते माननीय आपले भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी. ही चळवळ आहे. आणि ही चळवळ म्हणजे काय, तर अजूनही आपल्यावर हल्ले होत आहेत, अजूनही आपल्यावर अन्याय होतोय, अजूनही महिलांचं शोषण होतंय, अजूनही महिलांना शिक्षणापासून वंचित ठेवलं जाते. आता तर बऱ्याच वेळा म्हणतात की 12वी नंतर पोरगी घरी ठेवतात का, नको 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 नको, ती पोरगी पळून जाईल, आमको जाऊ दे की पळून, तिचा हक्क आहे, तिच्या स्वतःच्या मताने तिचं लग्न करणं तिचा हक्क आहे. म्हणजे खरं समाजात खूप वाईट घडते असं काय समजण्याचं कारण नाही. कारण ती शिकली, सवरली, तिला तिची बुद्धी प्राप्त झाली, तिनं तिचा जोडीदार कुठला निवडावा. नाही परक्या जातीतल्या मुलं, परकी जात ही जातच संपवा. खरं तर डिकास्टिंग ऑफ द सोसायटी हे महात्मा फुलेंनी सांगितलं. हे डिकास्ट करा, जाती व्यवस्था संपवा. परंतु संपता संपत नाही, जाती व्यवस्था संपत नाही, किंबहुना तिची मुळं खोलवर जाऊ लागली. आणि आज भुजबळ साहेबांच्यावर जेव्हा माणूस खालच्या लेवलला जाऊन टीका करत होता, अशा लोकांच्या हातात आता ही जाती व्यवस्था गेलेली आहे की ज्यामध्ये भविष्यातलं चित्र विदारक निर्माण होऊ शकतं. आज सामाजिक व्यवस्था भयंकर एका वळणावर येऊन थांबलेली आहे. आणि त्यासाठी खरं तर मी गेले 15 वर्ष शांत होतो. 2004ची इलेक्शन लढल्यानंतर अमरभाई 2004ची इलेक्शन लढले, त्यानंतर 2007ला आम्हाला थोडेसे आमच्या व्यवसायातून काही अडचण निर्माण झाल्या आणि त्यामुळं आम्ही ह्यापासून दूर होतो. परंतु हा आमचा लास्ट सेशन म्हणतात. ह्या लास्ट सेशनमध्ये असं जाणं, चळवळीतला कार्यकर्ता असं मरत नसतो, तो चळवळ करूनच मरणार. तेव्हा आता हे येणाऱ्या 10 वर्षामध्ये निश्चितपणे महाराष्ट्रात नाही पण निदान आपल्या जिल्ह्यात तरी आपण काही वेगळं काम उभं करू. एक सातारा पॅटर्न म्हणून समाजापुढे आपण नेऊ की ज्यायोगे निश्चितपणे आमचे कॉलेजचे तरुण असतील, उद्योग व्यवसाय करणारे तरुण असतील, अजून काय वेगळ्या वेगळ्या प्रकारचे सिनियर ज्येष्ठ मंडळी असतील, प्राध्यापक असतील, डॉक्टर असतील, वकील असतील, शासकीय सेवेत काम करणारे आमचे अधिकारी असतील, ह्या लोकांना निश्चितपणे न्याय मिळाला पाहिजे. तुमचं नाव काय? कोरडे. मग तुम्ही काय इन्स्पेक्टर, तुम्ही जा गडचिरोलीला. तुमचं नाव काय? काकडे. तुम्ही तिकडं. हे जे चाललेलं आहे ना, हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. हे पाहिलं जात नाही. निश्चितपणे सर्व क्षेत्रातील सर्व बहुजनांना न्याय देण्यासाठी ह्या समता परिषदेनं काम भविष्यात मागे केलेलं आहे, पण भविष्यात अजून जोमाने करूया म्हणून मी आमच्या ह्याच्यावर डीपीवर ठेवलं, विषमतेकडून समतेकडून. जिथं जिथं विषमता असेल, मग फक्त बहुजनच नाही तर प्रस्थापित वर्गात सुद्धा एखाद्यावर जर अन्याय होत असेल तर त्या ठिकाणी समता परिषद धावून जाईल, एवढं या ठिकाणी सगळ्यांना सांगतो. आणि हे आपल्याला करायचं आहे. बंधुभाव, फ्रॅटर्निटी, बंधुत्व काय संविधान सांगतं? समता, न्याय, बंधुत्व. आणि बंधुत्व कसलं? एखाद्या जातीचा द्वेष करणं म्हणजे बंधुत्व नव्हे. बंधुत्व त्या जातीला आपल्या बरोबर घेणं. तुझ्या खिशाला 2 पेन आहेत, माझ्याकडे पेनच नाही, त्यातला 1 पेन मला दे. माझ्याकडे 2 पेन असेल, तुझ्याकडे असेल तर माझा हा पेन घे, तू काय ते लिखाण कर. म्हणजे जे माझ्याकडे नाही ते तुला देतो, तुझ्याकडे आहे ते मला दे. हा समतेचा न्याय आहे. सामाजिक व्यवस्थेमध्ये न्यायाची व्यवस्था संविधानामध्ये बाबासाहेबांनी हे दिलं. मंडूक उपनिषद मध्ये सांगितलेलं आहे सत्यमेव जयते. महात्मा फुल्यांनी सत्यमेव जयते हा पहिला पुढा आणला आणि सत्य हेच टिकणार आहे.
बाबासाहेबांनी संविधानात घातलं. आपल्या राज्याचं घोषवाक्य, देशाचं घोषवाक्य सत्यमेव जयते केलं. महात्मा फुल्यांना गुरु त्यामुळे मानतात. ते असे काय म्हणत ते हे काम केलं, दलितासाठी पाणी गेलं म्हणून नाही. त्याने एक विचार दिला की सत्य हेच टिकणार आहे. म्हणून आपल्याला दिलेला जो सत्याचा मार्ग आहे, आणि सत्याच्या मार्गाने ज्यावेळी तुम्ही निघता त्यावेळी बंधुत्व आपोआप निर्माण होतं, त्यावेळी आपोआप बंधुभाव निर्माण होतो. म्हणून मला या ठिकाणी सर्वांना सांगायचं आहे, माझ्या नेवसे साहेब, मी अध्यक्ष होण्याला कधी अपेक्षाभेद गेली नव्हती, माझ्या डोक्यात पण नव्हतं. 15 दिवसापूर्वी काय महिन्यापूर्वी जर मला म्हणलं असतं ना तुम्ही समतापर्यंत अध्यक्ष, म्हणलं विशेष माझा येत नाही. पण योगायोगाने या कार्यक्रमाला आलो. कार्यक्रमामध्ये समीर भुजबळांची माझी भेट झाली. भुजबळांच्या नंतर ह्या लोकांनी सांगितलं ही जबाबदारी डॉक्टरांच्यावर सोपवा. त्यामुळं मी इतक्या दिवस शांत होतो. आता परत माझ्या ही जबाबदारी सोपवलेली आहे. ह्या जबाबदारीला न्याय देण्यासाठी माझे निश्चितपणे प्रयत्न राहतील. त्यासाठी बापूसाहेब, अरविंदराव, त्यानंतर यांचे ह्या तरुणांचं सहकार्य, त्याचबरोबर सर्व समाजातील, मी तुम्हाला सांगितलं की समता परिषदेला लोक एका दृष्टिकोनातून बघतात. ते चित्र बदलून ॲक्च्युली समता परिषद स्थापन करताना भुजबळांचा हा हेतूच नव्हता की कुठली एक समाज म्हणून. त्यांनी सर्व समाजाची लोक बरोबर घेतली होती. आणि तेच त्या भुजबळांचं किंवा महात्मा फुल्यांचं, बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्वप्न आहे ते स्वप्न आपल्याला परत समता परिषदेच्या माध्यमातून, म्हणूनच मी पठाणबाईंना बोलवलं, सरतापे मॅडमला बोलवलं. तुमच्या ॲडव्होकेट पठाणसुद्धा आपला या संघटनेत काम करायला तयार आहेत. त्याचबरोबर बापूसाहेब काशीद असतील नाभिक समाजाचे, त्याचबरोबर पांडुरंग आयवळे, जय भीमा आहेत, अमर गायकवाड आहेत. ही मंडळी सगळीच घेऊया. दलित, दुबळे, रजले, गाजले, वंचित, महिला, तरुण ह्या सर्वांना बरोबर घेऊन भविष्यातली वाटचाल करणं हे आपलं कर्तव्य राहील. नुसते चळवळ नव्हे तर ह्या चळवळीच्या माध्यमातून आपण वेगवेगळी शिबिरं घेऊ, कार्यकर्त्यांची शिबिरं घेऊ, कार्यकर्ता तयार करू आणि ह्यांना उद्योग व्यवसायाचं ज्ञान देऊ. पैसा असेल तर सगळे. म्हणून ह्या मॅडमला मी फोन केला. ह्या मॅडम म्हणजे एवढ्या कामाच्या आहेत, ह्यांनी महिलांना रोजगार उपलब्ध करून दिलेले आहेत. लोकांच्या हातात पैसा असेल, तुमच्याकडे पैसा नसेल तर तुम्ही इथं थांबलाच नसता. कुठं काय ना तुमचं चाललंय व्यवस्थित म्हणून तुम्ही इथे येत आहे. पैसा असल्याशिवाय पुढचं, म्हणून महात्मा फुलेंनी सांगतानाच सांगितलं की हे वर्गवारी का झाली, का लोकांना अछूत किंवा अनटचेबल केलं, का लोक वेशीच्या बाहेर काढली, तर हे धनवान नाहीत, धनहीन आहेत. हे धनहीन असल्यामुळं, आणि हे धनहीन असण्याचं कारण कशात आहे तर त्यांच्या ज्ञानात आहे. तर ज्ञान कशामुळं मिळतं तर विद्येमुळं मिळतं. म्हणून त्यांनी सांगितलं विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली. म्हणजे तुमची गती आणि प्रगती हे ज्ञानात आहे. आणि त्या गतीविना वित्त गेले, वित्त विना हे सगळे बहुजन खचले. त्यांनी शब्द शूद्र मांडलाय. पण आपल्याला सगळ्यांना शूद्रच म्हणलं होतं. हे कुणी खालचा वरचा नाही आहे. आपण सगळे एकाच पातळीवरची लोक आहोत. फक्त आपल्याला ठराविक लोकांनी त्यांच्या कामधंद्यासाठी आपल्याला कामं लावून दिली आणि हा तू जरा वरचा आहेस, हा तू जरा खालचा आहेस, हा तो अजून जरा खालचा आहे, असं नाही आहे. हे सगळे शूद्रच आहेत. बाबासाहेबांनी सांगितलेले शूद्र कोण होते तर शूद्र हे एक समाज सोडला तर बाकीचे सगळे शूद्रच होते. आणि ह्या शूद्रांसाठी शूद्र खचले म्हणजे त्यांचं उत्पन्नाचं साधनं कमी झाली. म्हणून मला ह्या समता परिषदेच्या माध्यमातून समता कशी येणार, पैसा आल्याशिवाय समता येत नाही. आणि पैसा येण्यासाठी ज्ञानाची गरज आहे, गतीची गरज आहे, प्रगतीची गरज आहे. आणि ही आपल्याला आपल्या हक्कांची जाणीव या समतेच्या परिषदेच्या माध्यमातून आपल्याला करून द्यायची. मी हे का तुम्हाला सांगतोय, तुम्ही लोकांना हेच सांगा. तुम्हाला सांगण्यात येतो की तुम्ही लोकांना हे सांगा आपल्याला काय करायचंय. ज्यावेळी लोकांना सांगू त्यावेळी म्हणतील काय डॉक्टर आता राजकारण करण्यासाठी चालले समता परिषद. अजिबात नाही. हा समता परिषद राजकारणाचा विषय नाही, राजकीय त्याला आश्रय आहे. कारण काय आहे, हे आंदोलनं चळवळी करत असताना कोणाचं प्रोटेक्शन असणं गरजेचं आहे. त्या प्रोटेक्शन शिवाय ह्या चळवळी चालत नाहीत. अन्यथा कार्यकर्ता त्याला थोडासा माघार घेतो. अगदीच आमच्या पठाण मॅडम सारखं वैयक्तिक स्तरावर कार्य करणं ठीक आहे, परंतु ज्यावेळी मोठी चळवळ उभी करायची असते त्यावेळी निश्चितपणे त्याला कुठल्या तरी ह्याला तुम्हाला धरून राहावं लागतं, वरचं प्रोटेक्शन लागतं. हेच या ठिकाणी सांगतो. आपण सर्वजण या ठिकाणी आलेला आहात आणि भरपूर वेळ दिलेला आहे. परत मेन आपले
विचार ज्यांच्याकडे विचार वैभव आहे, ज्यांनी खऱ्या अर्थाने आपलं काम उभं केलं, या ठिकाणी मी तुम्हाला निश्चितपणे एक जाता जाता सांगेल की 1 रुपयाचा सुरुवात करून 500 कोटीचा मालक झालेला माणूस हा तुमच्या समोर बसलेला आहे. ज्वलंत उदाहरण आहे, ज्वलंत. ह्या माणसाचं उदाहरण म्हणजे ज्वलंत उदाहरण आहे. ह्यांची जर लोक गावागावात लेक्चर लावली ना तर अनेक उद्योजक तयार होतील. त्यासाठी मी 2002 साली उद्योजकता शिबिर घेतलं होतं. त्याला ह्यांना बोलवलं होतं, प्राचार्य शिवाजीराव वासले बोलवले होते, त्यानंतर हॉटेल व्यवसायाचे पर्यटन महामंडळाचे चौगुले बोलवले होते, त्यानंतर आमचे डॉक्टर ठोंबरे कराड अर्बन बँकेवर जो डबल PhD डॉक्टर ठोंबरेंना बोलवलं होतं. आणि खूप 600 विद्यार्थी होते. पांडू त्या होता त्या कार्यक्रमाला. कुठे गेला पांडू? तो होता त्या कार्यक्रमात. 600 मुलं त्या कार्यक्रमात बसली होती. आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की उद्योगपती होण्यासाठी काय लागतं, तर त्यांनी सांगितलं भांडवल लागत नाही, त्याला लागते फक्त इच्छाशक्ती. ती इच्छाशक्ती जर असेल तर प्रत्येक जण उद्योगपती होऊ शकतो. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमचे अण्णा उद्योगपती शंकरराव लेंगे 500 कोटीचे मालक आहेत. त्यांनी सुरुवात केलेला व्यवसाय सांगतो, माझं भाषण संपवतो. त्यांनी सुरुवात केली, 1 रुपयाचे 100 फुगे घेतले 40 वर्षापूर्वी, 50 वर्षापूर्वी 1 रुपयाचे 100 फुगे घेतले आणि त्या 100 फुगे केसावर विकले. फुगे घ्या म्हणून आम्ही लहानपणी असताना माणूस याचा, केसावर फुगे. तो 1 रुपयाच्यात 100 फुग्याचं पाकिट मिळायचं. त्यात ते महिलांच्या केसातला त्या गुतोडा असतो ना, तो कळकात कुठं ते ठेवलेला असायचा, तो गोळा करायचा. त्या गोळा केलेल्या 1 रुपयामध्ये 1 किलोवर केस यायचे. किती केस यायचे? 1 किलोवर केस यायचे. त्या 1 किलो केसाची किंमत होती 400 रुपये त्या काळात. मग 1 रुपयात 400 रुपये म्हणजे 400 पट. धंद्यामध्ये भांडवलामध्ये नफा मिळणारा धंदा कुठला असेल तर अण्णांनी सुरू केलेला तो केसावर फुगे. केसावर फुगे नाही, ते खरेच फुगले पैशाने. आज ते 400 कोटीचे मालक झाले. ही एक मोठी आदर्श घटना आहे. म्हणून ह्या माणसाला मी गुरु मानतो. आई वडील तर आपले गुरु आहेत, शिक्षक आपले गुरु आहेत, सगळे आहेत. पण उद्योग व्यवसाय आणि वैचारिक ह्याच्यात कमी शिकलेला माणूस आहे, पण मी त्यांना गुरु मानतो. म्हणून मुद्दाम मी त्यांना बोलवलं, तुम्ही या आमच्या समता परिषदेची मुहूर्तमेढ परत आमच्या जिल्ह्यामध्ये रोवून काम सुरू करूया, एवढंच या ठिकाणी बोलतो. या ठिकाणी प्रथमच माझ्या विनंतीला मान देऊन महिला आल्या. पहिल्या महिलांचा मी या ठिकाणी त्यांचं धन्यवाद देतो. आमची सिनियर मंडळी दोन बाळासाहेब, संपतराव, आमचे हे राजेंद्रराव आणि या ठिकाणी आलेले सगळ्यांचा मी त्यांना धन्यवाद देतो. खरं तर आम्ही वयाने समानच आहोत, त्यामुळं सिनियर म्हणजे समता परिषदेमध्ये सिनियर आहेत. आणि या ठिकाणी आले प्रकाश फरांदी सातारावरून आले, आमची दहिवडून आलेली मंडळी, त्यावेळेला आमचे सगळ्याच कार्यक्रमात हजर राहणारे बनसोडे साहेब, त्याचबरोबर मागे बरीचशी मंडळी बसलेले सर्वांनाच मी धन्यवाद देतो. आणि आपण परत एकदा सातारा जिल्ह्यामध्ये बाळासाहेबांनी सांगितले की मरगळ निर्माण झालेलं काम आता परत जोराने सुरू करूया. त्यासाठी तुमच्यातून आम्ही किती दिवस काम करणार, तुमच्यातले काही तरुण आहेत त्यांनी भविष्यात ही धुरा आपल्या हातावर घेऊन हा सातारा जिल्हा विषमतेकडून समतेकडे, कारण ह्या जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज झाले, ह्याच जिल्ह्यामध्ये महात्मा फुले झाले, ह्याच जिल्ह्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले, त्यांचं गाव ह्याच जिल्ह्यातलं. म्हणजे पुरोगामी देशाला विचार देणारी मंडळी ह्या जिल्ह्यात झाली, देशाला शिक्षण देणारी पहिली महिला ह्या जिल्ह्यात झाली. आणि महात्मा फुल्यांचं मूळ गाव कडगुण, सावित्रीबाईंचं मूळ माहेर नायगाव, त्यांचे वंशजित आपल्या शेजारी बसलेले आहेत. आपल्याला खरं एवढी मोठी परंपरा असलेला हा जिल्हा आहे. तर ह्या जिल्ह्याच्या माध्यमातून आपण एक रोल मॉडेल तयार करूया आणि निश्चितपणे भविष्यात समता परिषदेच्या माध्यमातून विषमतेकडून समतेकडे न्याय, बंधुत्व आणि समता, सामाजिक न्याय देण्यासाठी प्रयत्न करूया, एवढंच या ठिकाणी सांगतो. महात्मा फुलेंना वंदन करून आणि आपले नेते छगनरावजी भुजबळ आणि त्यांच्याबरोबर त्यांचे कार्याध्यक्ष काम करणारे समीर भुजबळ यांनाही मी धन्यवाद देतो. त्यांनी मला ही जबाबदारी सोपवलेली आहे. सरत एकदा सर्वांना धन्यवाद देऊन माझं ह्या वर्षाचं आमच्या समता परिषदेचं जिल्हाध्यक्ष झाल्यानंतरचं पहिलं भाषण संपवतो.
यानंतर आपले मार्गदर्शक शंकराना लिंगे आपल्याला मार्गदर्शन करतील. स्वयंपाक करायचं किंवा झाडून काढायचं, ते खुर्च्या लावायच्या, खुर्च्या काढायच्या, वरदावा आणायचा, पाणी भरायचं, वाढायचं, स्वयंपाक करायचं, सगळं काम हे कुणबी करतात. आणि जेवणाच्या पंक्ती बसल्यानंतर ते सर्व 96 कुळी जेवण झाल्यानंतर पुन्हा यांना जेवण मिळतं. हे मागासवर्गीय खरे ते कुणबी आहेत. आणि त्या कुणब्याला चुकून ज्यांचा मराठा लागत असेल तर त्यांना सर्टिफिकेट द्या म्हणून त्यावेळेचा GR आहे. आणि तो GR क्षेत्रबंधन आहे. आणि तो GR फिरवून महाराष्ट्रभर कुणबी मराठा, कुणबी मराठा, मराठा कुणबी करून आपलं सर्व आरक्षण हे राजकारणातलं ग्रामपंचायत पासून जिल्हा परिषद, पंचायत समिती किंवा नगरपालिका, महानगरपालिकेमधलं आरक्षण खायचा हा धंदा काढलाय. त्यासाठी त्यांना ओबीसी मध्ये पाहिजे. कारण वेगळं त्यांना दिलंय ना. ते म्हणतात आमची लोकसंख्या 32%. त्यांची 32% वगैरे कधीच नाही. त्यांची एकदा 28% काहीतरी मोपलेले आहे. एक आपल्या 1831 साली, 1931 साली शेवटची. तर ती संख्या जवळजवळ 28% काहीतरी आहे. आणि त्या 28%मध्ये 16% हा कुणबी आहे. मग राहिले 12%. आणि 12%तले 8% हे आता बोगस सर्टिफिकेट निघाले. खाली राहिले 4%. म्हणजे 4% आणि हे 10% AWS घेतात. म्हणजे डबल झालं. उलट 4%ला 2% मिळाला पाहिजे. देशात गेलं तर देशात ह्यांची लोकसंख्या 2% आहे. म्हणून ती देशातलं आरक्षण मागत नाहीत, तिकडं महाराष्ट्रातलंच मागतात, ओबीसी मध्येच मागतात. तर त्यासाठी छगनरावजी भुजबळ साहेबांनी जो लढा पुकारला त्या लढ्यामध्ये आपण मागं राहायचं नाही म्हणून आम्ही अखिल भारतीय माळी महासंघाचं काम थोडं कमी केलं आणि एकत्रित करण्याचं काम केलं. आणि महाराष्ट्रात फिरून सर्व समाजाच्या संघटना एकत्र केल्या. आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद एकच ही संघटना या राजकर्त्यांना आणि आपल्या अन्यायावर तोडगा काढण्यासाठी एकच संघटना इथं काम करायचं असं ठरलं. त्यामुळं आम्ही इथं या संघटनेच्या मार्फत जे जे काम केलं ते काम आता शमीर भुजबळ साहेब दिल्लीला गेले. दिल्लीमध्ये याचिका टाकली आणि त्या याचिकामध्ये जे आपल्याला भंटी आयोगाने आपलं आरक्षण कमी केलेलं होतं, जे 27% आरक्षण होतं ते कमी करून निम्म्यापेक्षा कमी आणलं होतं. किंवा सर्कल टाकताना सर्कल त्या ठिकाणी आदिवासींना वगैरे सर्कल वाढवले होते आणि आपलं आरक्षण 40% कमी केलं होतं. म्हणजे हे पूर्ववत करण्यासाठी पुन्हा दिल्लीमध्ये याचिका टाकली आणि दिल्लीमध्ये परवा गेल्या महिन्यात निकाल लागला. आणि त्या निकालानुसार आता 2022 पासून जे सर्कल होते त्या सर्कल प्रमाणच आणि जे आपलं 27% आरक्षण आहे त्या आरक्षणाप्रमाणेच आता निवडणुका लागणार आहेत. हे आपलं सर्वात मोठं यश आहे. नाहीतर आता ह्या निवडणुकीमध्ये आपली 40% लोकसंख्या कमी झाली होती निवडणुकीमध्ये. म्हणजे जे 56,000 पदं आहेत ती जी 40% कमी झाली तरी बघा जवळजवळ 3,000 काहीतरी पदं कमी झाली होती. तर असं त्या 3,000 फक्त सरपंच कमी झाले. सरपंच म्हणजे अशी जर पदं कमी झाली तर आपल्याला काय मिळणार. आणि जे मिळतं ते ओबीसी म्हणूनच मिळतं आणि सरकारच्या माध्यमातूनच मिळतं. सत्तेपुढे शहाणपणा चालत नाही. तर त्यासाठी डोकी मुजली जातात. त्यासाठी आपल्याला आपण सर्वांनी निवडणुकीमध्ये भाग घेतला पाहिजे. किंवा भाग न घेता येत असलं तर आमच्या मागं राहिलं पाहिजे. जे उभं राहिलं त्याच्या पाठीमागं राहिलं पाहिजे. पुढे येऊ नका, पण मागं राहा, घरात राहा आणि गपचूप प्रचार करा. प्रत्येकाने 10-10 माणसं फक्त गोळा करा. बाकी मी ही गल्ली करतो, ती गल्ली करतो, ते गाव करतो, ते तालुका करतो. तुम्ही फक्त आपली गल्ली, आपण प्रत्येकाने 1-10 माणसं वाढवा फक्त. याच्याशिवाय जास्त काम करायची गरज नाही. प्रत्येकाने 10 भरपूर होत आहे. तर हे काम केलेलं आहे. 2023 साली एक GR निघाला आणि त्या GR नुसार ते आपली जी कमिटी आलेली आहे आत्ता सुक्रे कमिटी, त्या सुक्रे कमिटीनं शिफारशी केल्या आणि त्या शिफारशी 1 दिवसाचं अधिवेशन बोलवून या महाराष्ट्र सरकारनं मतासाठी कोर्ट ऑफ कंटेम्प्ट म्हणजे कोर्टाचा अपमान करून सुद्धा आत्ता जे आरक्षण दिलेलं आहे ते 10% आरक्षण दिलेलं आहे ते कोर्ट ऑफ कंटेम्प्ट आहे. कारण 5 मे 2021 साली जे गायकवाड कमिशन 2018 साली आलं होतं त्याचा निकाल लागलेला आहे. आणि त्या निकालामध्ये जयश्री पाटील आणि गुणरत्न सदावर्ते हे वकील आहेत. त्यांनी दिल्लीच्या सुप्रीम कोर्टामध्ये निकाल लागलेला आहे. कुणबी मराठा, मराठा कुणबी हे मागासवर्गीय नाहीत.
ही डॉमिनेट कम्युनिटी आहे, हे वतनदार आहेत, जागीरदार आहेत, हे सगळे राज्यकर्ती जमात आहे म्हणून ह्यांना कुठलंही आरक्षण देऊ नका असं GR आहे, असा 550 पानाचा निकाल आहे, ठामपणे सांगतो मी. आणि तरी सुद्धा ह्या सरकारनं कंटम करून 10% जे आरक्षण दिलंय ते आरक्षण देता येत नाही म्हणून मी आता 2024ला परत याचिका टाकलेल्या आहे. आणि त्याचे सुद्धा आपले वकील जे आहेत ते गुणरत्न सदावर्ते आहेत आणि तिने हे काम हातात घेतलेलं आहे. आणि पहिल्यांदा मुंबईमध्ये जरांगेच्या वेळेला यायचा होता त्यावेळेला वाशीला जर त्याला थांबवलं असेल, आजपर्यंत दलित समाजाला गावाच्या वेशीच्या बाहेर ठेवायचं काम केलं होतं. परंतु मी या मुजोर या जरांग्याला मुंबईच्या वेशीच्या बाहेर वाशीला ठेवायचं काम केलेलं आहे आणि ती माझी याचिका होती. त्या याचिकेचा निकाल लागला, या जरांग्याला मुंबईमध्ये येऊ दे नका, हा खुनी आहे, हा डाकू आहे, हा आपल्या मुंबईचं वर्चस्व बिघाडून टाकेल, या मुंबईतलं आर्थिक व्यवहार बिघाडेल, त्यासाठी त्याला मुंबईच्या बाहेर पटांगण दिलं, त्याला खारघर दिलं, मुंबईत येऊ दिलं नाही. हे काम आपल्या एका याचिकेचं होतं. म्हणजे एक रस्त्यावरची लढाई आहे, एक लढाई न्यायालयीन लढाई आहे आणि एक लढाई सभागृहातली लढाई आहे. सभागृहातली लढाई भुजबळ साहेब एकटेच लढतात. किती आता जवळजवळ 17 मंत्री आहेत, परंतु कुणाच्या तोंडातनं ओबीसी बद्दल बोलत नाहीत. त्यांच्या विभागातले त्यांचे कामं बघतात, त्यांच्या क्षेत्रातली कामं बघतात, त्यांच्या मतदारसंघातले बघतात, अशी कामं केली जातात. पण ओबीसीवर कोणी बोलत नाही. ओबीसीवर एकटाच धान्यावाग बोलतो, तो म्हणजे छगनरावजी भुजबळ साहेब बोलतात. तर हे आपल्याला समता परिषदेचं जे फलित आहे ते फलित आहे. आत्ता जे आपल्याला आरक्षण मिळालं ते फलित आहे. आपलं आरक्षण टिकवायचं आहे ते दुसरं आहे. आणि तिसरं, आपण एकजूट होऊन आता इथून पुढं कुणीही खोटी सर्टिफिकेट आणली तर त्या खोट्यांना खोटं ठरवण्याचं काम आपल्याला ओरिजिनल ओबीसीलाच मतदान करायचं. ओरिजिनल ओबीसीला मतदान केल्यावर काय करतो डुप्लिकेट ओबीसी? डुप्लिकेट किती पण सर्टिफिकेट आणू द्या ना. तर त्यासाठी आपण एकरूप राहिलं पाहिजे, जागरूक राहिलं पाहिजे. आणि महात्मा फुले यांनीच म्हटलेलं आहे, सत्य वाचून आल्या अवकळा सकळ कळा पुसे म्हणा. सत्तेशिवाय कोणालाही काही मिळणार नाही. त्यासाठी सत्तेत आपण गेलं पाहिजे, राजकारणात उतरलं पाहिजे आणि राजकारणाच्या मध्ये चांगल्या पदावर जर आपली माणसं गेली तरच आपल्याला काहीतरी मिळणार आहे. आता या वेळेला एकजूट झाल्यामुळे आपली संख्या 40 ते 50 आमदार यावेळेला वाढलेले आहेत आणि 40 ते 50 आमदार सत्ताधाऱ्याचे कमी झालेले आहेत. हे यश आहे आपल्या ओबीसीच्या या महात्मा फुले समता परिषदेचं. आणि पुढल्या वेळेला आणखी वाढेल आणि मग सत्ता आपलीच होईल, ही नक्की सांगतो. जर आपण काम केलं, आज डॉक्टर यादव साहेब म्हणले काय संख्या थोडी कमी आहे. संख्या कमी नाही, संख्या ही भरपूर आहे. ही संख्या आता अमेरिकेच्या दिशेने चाललेली आहे. पूर्वीची संख्या होती ती गावाच्या दिशेने चालली होती, खेड्या दिशेने. आता ही संख्या अमेरिकेच्या दिशेने चाललेली आहे. म्हणजे कसं, अमेरिकेला जे सभा होतात ते फक्त सभा करणारे दोघंच असतात फक्त, आणि दोघांचं चित्रीकरण करणारा एक दोघं असतात. ते चित्रीकरण संपूर्ण त्यांच्या देशात बघतात, लोक घरी बसून बघतात. तसे आमची लोक आता इथं आलेले सगळे मोबाईलवर लावतायत ना, ते घरी बसून बघतायत. म्हणजे आज हजारो माणसं आपली सभा बघतायत. हे अमेरिकेच्या दिशेने चाललेलं हे पहिलं पाऊल आहे. त्यामुळे लोक कमी नाहीत. आता हे नवीन जे आलेलं आहे तंत्रज्ञान, तर त्या तंत्रज्ञानाचा सुद्धा आपण वापर केला पाहिजे. आणि मग हजारो माणसं इथं आले पाहिजेत, लाखो माणसं घरी राहिले पाहिजेत. तर घरी सुद्धा ज्या बैलावर काम करतोय किंवा शेतावर काम करतोय, नांगरायचं खुरपायचं काम करतोय, त्यांनी सुद्धा मोबाईल लावून ऐकलं पाहिजे. यादव साहेब काय बोलले, शिंदे साहेब काय बोलले, फुले साहेब काय बोलले, याची चर्चा घरोघरी गावागावात आणि त्या खुरपणाऱ्या बायकामध्ये सुद्धा झाली पाहिजे. तर हे तंत्रज्ञान पुढे गेलेलं आहे. ह्या तंत्रज्ञानाचा वापर केला म्हणून सांगितलं ना. ताईंची शंका होती, ताईंनी विचारलं की बाबा यात काय हे नाही, गांभीर्य नाही. तर ते गांभीर्य निर्माण करावं लागतं. गांभीर्य सभेला निर्माण करावं लागतं. म्हणजे सभेला कसं ताब्यात घ्यायचं, सभेला कसं होल्ड करायचं, त्याचं ट्रेनिंग आहे. आणि ते ट्रेनिंग दिलं तर समोरचा माणूस आवाज करत नाही. नाहीतर इतकं कुजबूज करतो की आपण काय बोलायला काहीच समजत नाही कोणाला. आणि ती पाळी तुमच्यावर आली पहिल्यांदा, कारण ते शांत करायचं टेक्निक कोणाला अगोदर गावलंच नव्हतं. आणि त्याच टेक्निकच्या अगोदर आपण ते तिकडं माईक इकडं काय तुमचा ते आवाजाचा स्पीकर इकडं असं मधीच असं ट्रबल
सगळे ट्रबल चालू होते. त्या ट्रबल नीट झाल्यानंतर आता कशी शांत ऐकतात का नाही? ऐकतात का नाही? शांतपणे ऐकतात ना. मग तर ते ट्रबल सगळ्या दुरुस्त करावं लागतात आणि त्या ट्रबल दुरुस्त करणाऱ्याला म्हणजे ठराविक विषय लागतो. त्या ठराविक विषयाचं गांभीर्य तयार झालं का मग ते शेजारचा काय बोलतोय ना त्याचा आवाज त्याच्या कानापर्यंत पोचूच द्यायचा नाही, इतका आवाज आपला मोठा लागतो. त्याशिवाय ते गप्प बसत नसतात. नाहीतर त्याचा आपलं ऐकू येत नसलं का मग शेजाऱ्याचं ऐकत बसतात. तर ते शेजाऱ्याचं ऐकू द्यायचं नाहीच. तर मॉनिटरिंग कोण करतंय, कसं करतंय ह्याच्यावरती सगळं अवलंबून असतं. तर यादव साहेब उशीर खूप झालेला आहे. मला सांगायचं होतं खूप, नंतर सांगणार आहे. उद्योगाबद्दल बी सांगणार आहे. आता उद्योग तर माझ्याकडे 700च्या वर यादी आहे. त्या उद्योगधंद्यामध्ये आपल्याला कुठलंही भांडवल लागत नाही आणि भांडवल हे आड येत नाही, ट्रेनिंगसुद्धा आड येत नाही, जात आडवी येत नाही, आई वडिलाची प्रॉपर्टी आडवी येत नाही. का नाही तर काय म्हणतं, कोण काय म्हणतं आमच्या आई वडिलांनी काय कमवून ठेवलं नाही बघा म्हणून हे दिवस बघायचे आले. अरे वडिला, त्या आई वडिलांनी तुला जन्म दिला, ही सगळ्यात मोठी कामगिरी केलेली आहे. आता तुझी कामगिरी तू दाखव. नथिंग इज पॉसिबल इन द वर्ल्ड, एव्हरीथिंग इज पॉसिबल. केल्याने होत आहे ते आधी केलेच पाहिजे. त्यासाठी कठोर परिश्रमास पर्याय नाही आणि लाज सगळी सोडून यावं लागतं. कारण तुम्ही सांगितलं केसावर फुगे. आता केसावर फुगे म्हणायला आपल्याला किती जण तयार आहे इथं? केसावर फुगे असं ओरडायचं कुणाची तयारी आहे का? इथं खाली ओरडलेलं वरच्याच 10व्या मजल्यावर ऐकू गेलं पाहिजे. तर ते केसावर फुगे विकले जातात. नाहीतर तुमचे गहू सुद्धा विकले जात नाहीत. चांगले बनशी गहू आणले सुद्धा ऐकत नाहीत. केसावर फुगे आमचे विकतात आणि रुपयाच्या पेढ्याचे 400 रुपये होतात. आणि ते 400 रुपये म्हणजे त्यावेळेला 400 रुपये तोळं सोनं होतं. म्हणजे मी एका दिवसात 1 लाख रुपये कमवत होतो. परंतु त्या धंद्याला काय प्रतिष्ठा आहे का? तर यासाठी काय पाहिजे आपल्याला? लाज सोडली पाहिजे. लाज वाटते. आता इथं बघा ना, माळावर सगळे माकडवाले आहेत ना, सगळे तेच धंदा करतात, आहेत का नाही? माकडवाले पहिले हे केसाचा धंदा करत होते, परत भंगार धंदा करायला लागले, परत ते लोखंडाचे कारखानदार पण झाले. आता ते राहिले का नाही राहिले ते गोष्ट वेगळी. परंतु या धंद्यावर मोठं होतं. मोठं झाल्यानंतर टिकवायची जी लेवल असते ती लेवल जर खालच्या माणसांनी सांभाळली नाही तर मग ती लेवल खाली येते. त्या धंद्याचा काही दोष नसतो. तर यासाठी आपल्याला डॉक्टर साहेब सगळी सोंग करता येतात, परंतु पैशाचं सोंग करता येत नाही. हे ब्रीद वाक्य घेऊन आपण काही वेळेला उद्योग शिबिरं घेऊ. उद्योग शिबिराच्या माध्यमातून प्रत्येकाला उद्योगधंदे पण देऊ आणि आपल्या या महात्मा फुले समता परिषदेचंही काम वाढवू, ओबीसीचं काम वाढवू, SC STचं काम वाढवू, अल्पसंख्याकाचं काम वाढवू आणि सगळ्यांचं ओझं, सगळ्यांचं कर्ज आपण एकदाच फेडायचं काम करू. म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले यांचं स्वप्न आपण पूर्ण करू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्वप्न पूर्ण करू आणि सर्व भारत एक आहे, सर्व समाज एक आहेत. आता 346 जाती आहेत. कुणीच म्हणतं जातीवाद करतो. अरे जरांगे एकटा एका जातीचं काम करतो त्याला तुम्ही जातीवादी म्हणत नाही आणि भुजबळ साहेब जातीवादी आहे म्हणतात. अरे भुजबळ साहेब किती जातीचं काम करतात माहीत आहे का? मंडल आयोगाने जे शिफारस केलेल्या जाती आहेत त्या 3743 आहेत आणि त्याच्या उपजाती 1.25 लाख आहेत. 1.25 लाख जातीचं नेतृत्व करतात भुजबळ साहेब. 1.25 लाख जातीचं. आणि ही एक जातीचं आपल्या आपल्या मातीचं काम करणारी आणि आम्ही सगळ्या जातीचं काम करणारे, यात किती फरक आहे? तर तो फरक इतरांना समजत नाही. ओबीसी म्हणजे एक जात समजली जाते. ओबीसी म्हणजे एक जात नाही, ओबीसी म्हणजे 1.25 लाख जातीचा समूह आहे आणि 1.25 लाख जातीचा समूह सांभाळणं एवढं कठीण काम नाही आहे. अतिशय सुंदर काम आहे. फक्त एकामेकाला जवळ घ्या, बाकी काही सुद्धा करू नका. काही सुद्धा द्यायचं नाही, काही सुद्धा घ्यायचं नाही. प्रत्येकाने आपल्या आपल्या जवळची माणसं 12 बलुतदार एकत्र करा आणि हा रथ पुष्कळसा पुढे न्यायचा कार्यक्रम आपण पुढल्या काही दिवसात करू. बराच वेळ झालेला आहे, उद्योगावर झालेला आहे, आपलं संघटनेवर झालेलं आहे. आता सर्वच काम पूर्णत्वास नेण्याचं काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यावर दिलेलं आहे.
तर आता डॉक्टर आमचे हे जे यादव आहेत, BK यादव, म्हणजे भगवान खंडेराय, हां भगवान पण आहेत, खंडेरायाचा वार पण आहे, आज रविवारच आहे ना, तर भगवान आणि खंडेरायाचा वार आहे, त्यांच्याकडे आम्ही हे सोपवत आहोत. तुम्ही आता हे तुमच्यावर जे हल्ला झाला त्या हल्ल्याचं आता कधीसुद्धा तसलं आता कधी काम होणार नाही आहे. आणि ज्यांच्यावर कोणावर हल्ला झाला तर त्याचा प्रतिहल्ला झाल्याशिवाय केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, एवढंच आम्ही सांगणार आहे. कारण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक हल्ल्याला तोंड आम्ही दिलेलं आहे आणि देत आहोत. आता 3 याचिका आपल्या आहेत. 3 याचिकाची सुनावणी आता उद्या 20 तारखेला आहे. परवाच झाली होती सुनावणी, 2 तारखेला झाली होती. दिवस कोर्ट, आता 12 तास 8 तास कोर्ट चालतं आहे. तर हे सगळं कोर्टाचं काम इकडे बघतोय आम्ही, रस्त्यावरची कामं बघतोय आणि अधिवेशनातली पण कामं बघतोय. तर सर्वच कामं प्रत्येकाने वेगळी कामं प्रत्येकाने आपापली कामं केली पाहिजे, एवढंच मी या ठिकाणी सांगणार आहे. आणि आता जास्त वेळ झाला आहे म्हणून थांबतो इथं. जय ज्योती, जय क्रांती, जय भीम, जय भारत, जय संविधान, सत्यमेव जयते. धन्यवाद. वर पाठवून द्या, काय निर्णय हो. या ठिकाणी आपल्या निवडी होत्या, त्या निवडीसाठी जे आपल्यातली नावं आलेली आहेत ती नावात हा कार्यक्रम आपल्याला माझ्याकडे द्यावी. ती अण्णांच्याकडे मी पोच करतो. अण्णा ते वरिष्ठ त्यांच्याकडे डिस्कस करून आपल्याला 8 दिवसात त्यांची नावाची लिस्ट आपल्याकडे येईल. त्यावेळी आपण ते डिक्लेरेशन करून टाकू किंवा पत्र देऊ नियुक्तीचं. असं या ठिकाणी मी जे नियुक्तीसाठी आलेले आहेत तेच आता जे इथं आलेले आहेत त्या सगळ्यांची मी नावं घेऊन अण्णाजवळ देत आहे. तिथून आपल्याला नियुक्तीचं पत्र मिळेल. परंतु इथं आलेले लोक आहेत त्यांचा पहिला विचार होईल. जे आले नाही त्यांचा विचार सर्वांना जय ज्योती, जय क्रांती. आपण सकाळी 10:30 वाजल्यापासून आपला बहुमूल्य वेळ महात्मा फुले समता परिषद सर्वसाधारण सभेकरता दिला, त्याबद्दल आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज फलटण या ठिकाणी सर्वांसाठी एक अभिमानाचा विषय सर्व वक्त्यांनी आपल्या भाषणातून या ठिकाणी सादर केला. गेली 35 वर्ष समता परिषदेच्या माध्यमातून कार्य करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांच्या प्रती आपण एक सद्भावना व्यक्त करून, कृतज्ञता व्यक्त करून समता परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष आदरणीय शंकररावजी अण्णा यांचा सत्कार आपण युवा कार्यकर्ते गिरीजी बनकर यांच्या हस्ते करतो. त्यांना विनंती आहे आपण त्याचा सत्कार करावा. यानंतर या ज्या सातारा जिल्ह्याचा आपण प्रतिनिधित्व करतो, या सातारा जिल्ह्यामध्ये महात्मा फुले यांची कुलभूमी कडगुण, त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले यांची जन्मभूमी नायगाव, या ठिकाणचे उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, समता सैनिक आदरणीय राजेंद्रजी नेवशे हे पूर्वी आपले जिल्हाध्यक्ष होते आणि त्यांची पश्चिम महाराष्ट्राच्या विभागीयपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार मी स्वतः अजित जाधव करत आहे. त्याचप्रकारे 10 ऑगस्ट रोजी खासदार समीरजी भुजबळ साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी सभा संपन्न झाली आणि त्या ठिकाणी काही लोकांनी आपला एक विचार नोंदवला की फलटण तालुक्याला एक संधी मिळावी
त्या अनुषंगानं मी स्वतः महाराष्ट्रामध्ये जे काही सामाजिक विधायक क्षेत्रामध्ये काम करतोय त्याची प्रेरणा म्हणजे डॉक्टर BK यादव यांचा सन्मान आमच्या भगिनी पठाण मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. त्याचबरोबर आज आपण या ठिकाणचे सर्व समता सैनिक उपस्थित आहात. आपल्या सर्वांना एक मी विनंती करेन की आपल्या घरामध्ये सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले आणि सर्वच महापुरुष यांच्या प्रतिमा ज्या आपल्याला निरंतर प्रेरणा देत असतात, तर आपल्या सर्वांना महात्मा फुले यांची नायगाव येथील स्मारकाची प्रतिकृती असणारी एक प्रतिमा या ठिकाणी आपल्याला सप्रेम भेट देण्यात येणार आहे. ज्यांना अनेक हवे त्यांनी ते घेऊन जावेत आणि आपल्या सर्वांचं स्वागत या प्रतिमा देऊन केलं जाईल. तर नंतर आभार प्रदर्शन साथीचे यूट्यूब चॅनलचे आमचे संपादक मित्र शकीलजी यांना विनंती. शकील शेख यांचा सत्कार आदरणीय अण्णांच्या हस्ते होतोय. कारण रिजनेबल दरामध्ये ते आपलं काम करतात यानंतर कार्यक्रमाचं एक स्वागत उशिराने आपले कार्यकर्ते त्यांचे स्वागत अण्णांच्या हस्ते आपण करतोय आणि त्यांनाच विनंती करतोय की आपण आभार व्यक्त करा. संतश्रेष्ठ सावतामाळ्यांच्या मंदिरामध्ये समता परिषदेची ही जिल्हाव्यापी अर्थात दक्षिण सातारा दक्षिण या जिल्ह्याची या ठिकाणी बैठक होती आणि काही नवीन निवडी या ठिकाणी केल्या जात आहेत. त्यासाठी विशेष करून या समता परिषदेचं उपाध्यक्षपद ज्यांनी सक्षमपणे सांभाळलेलं आहे. आत्ताच मला याला उशीर झाला, परंतु त्या अगोदर अण्णांनी बरीचशी बॅटिंग केली. खऱ्या अर्थानं आज डॉक्टर BK यादव यांच्यासारखा एक सक्षम पर्याय या जिल्ह्याला लाभलेला आहे. आज त्यांची निवड या ठिकाणी सार्थ ठरते. बरोबरच पूर्वाश्रमीचे आमचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ नेवसे यांचं विभागीय पदी त्यांची नियुक्ती झाली, त्यांचे देखील या ठिकाणी अभिनंदन आणि आभार. त्याचबरोबर जे नवनियुक्त ज्या नियुक्त्या झालेल्या आहेत, ज्यांना सन्मानपत्र आणि नियुक्तीपत्र मिळतील, त्याही लोकांनी समता परिषदेचं जे समता मूल्य जोपासण्याचं जे कार्य आहे ते कार्य अविरतपणे जोपासण्यासाठी आत्तापर्यंत फलटण तालुक्यातून दशरथ फुले, त्याचबरोबर बाळासाहेब शेंडे डॉक्टर यांनी हे कार्य केलेलं आहे. हे कार्य अविरतपणे तरुणांनी पुढं खांद्यावर घेतलं पाहिजे. ज्येष्ठ आणि तरुणांमध्ये एक समन्वयाची भूमिका साधून हा समता परिषदेचा समतेचा झेंडा अण्णांनी सांगितलं. आरक्षणाबद्दल बराच उहापोह झाला, परंतु आत्ता समाज आजारी आहे आणि तो आजारी पडला जातीवादाने. जातीवादानं आजारी पडलेल्या समाजाला समतेच्या झेंड्याखाली एकत्र आणून जर आपण त्यांना एकरूप करायला गेलो तर आणि तरच या महाराष्ट्रातला सामाजिक एकोपा टिकू शकेल. हा सामाजिक एकोपा तू मराठा, मी माळी, मी धनगर, तू आदिवासी हा सगळा उहापोह करून किंवा बहुजनांच्या विरोधात लढवून जे षडयंत्र आत्ता एक मनुवादी व्यवस्था आपल्या सर्वांच्या समोर ठाण मानून उभी आहे आणि ही मनुवादी व्यवस्था जर उलथून टाकवायची असेल, खरं तर मनुवाद म्हटलं की प्रत्येकाच्या डोळ्यासमोर ब्राह्मण एक समाज येतो. ब्राह्मणांमध्ये पण चांगलं कार्य करणारे काही ब्राह्मण कार्यकर्ते होऊन गेलेले आहेत. ही ब्राह्मणेतर चळवळ जी कर्मठ ब्राह्मण्यवादाला कधीही पोचणार नाही. हा कर्मठ ब्राह्मण्यवाद हा बहुजनांमध्ये बहुसंख्येने रुजलेला आहे.
मग तो मराठा समाजामध्ये असेल, ओबीसी मध्ये असेल, धनगरांमध्ये असेल, आदिवासींमध्ये असेल, किंबहुना आमच्या बौद्ध समाजातल्याही चळवळीमध्ये आजकाल हा कर्मठपणा जाणवून येतोय. तर आपली लढाई ह्या कर्मठ ब्राह्मण्यवादाच्या विरोधात आहे, ही सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे. जाती जातीत वितुष्ट निर्माण करून जाती जातीतली भांडणं लावून सत्तेचा उपभोग घेण्यासाठी जर कुठला पक्ष, कुठली संघटना किंवा कुठला एखादा नेता या महाराष्ट्रातला सामाजिक सलोखा बिघडवणार असेल तर समता परिषदेचं मूलतत्वांना मला वाटतं हे समतेच आहे. 18 पगड जातीच्या सर्व लोकांना एकत्र करून ही मूठ बांधून ह्या महाराष्ट्रातला सकल बहुजन समाज हा खऱ्या अर्थानं सुखानं आणि समृद्धीनं नांदला पाहिजे, एवढीच या समतेचं समता मूल्य आहे. आणि हे समता मूल्य तुम्ही ह्या खांद्या कार्यकर्त्यांच्या खांद्यावर दिलेलं आहे. त्याच्याबरोबर आमच्यासारखे तरुण कार्यकर्ते ही समतेची ज्योत अविरत तेवत ठेवण्यासाठी कार्यरत आहेत. जातीवादानं बरबटलेल्या महाराष्ट्राला पुन्हा एकदा महापुरुषांच्या विचारांना एकत्र करायचं आहे. आणि ते एकत्र करत असताना महात्मा फुलेंचे कर्मठ्य ब्राह्मण्यवादाचे विचार, विरोधातले विचार तुमच्या माझ्या मनामध्ये अंगीकारले पाहिजेत. जय शिवराय, जय भवानी, जय संभाजीराजे म्हणून काही लोक त्या महापुरुषांचा अपमान जातीयवादातून करतायत. जय सावता, जय महात्मा फुले, जय ज्योती, जय क्रांती म्हणून आमच्यातलेही काही लोक जातीयवादाला खतपाणी घालतायत. प्रत्येकाने जर समाजामध्ये आपापल्या महापुरुषांना जातीत वाटून घेतलं तर मला वाटतंय महापुरुषांची याच्यापेक्षा मोठी विटंबना जी चौकात केली जाते त्या चौकातल्या विटंबनेपेक्षाही विचारांची विटंबना सगळ्यात मोठी आहे. महापुरुषांना जातीत वाटून घेता येणार नाही. आणि जर कुणी घेणार असेल तर समता परिषदेच्या माध्यमातून डॉक्टर साहेब आपल्याला त्यांना उत्तरं द्यावी लागतील. तोंडात महापुरुषांचं नाव आणि करणीमध्ये जातीवाद हा इथून पुढे सातारा जिल्ह्यामध्ये खपवून घेणार नाही असा सज्जड इशारा मला वाटतं डॉक्टर साहेबांनी दिला पाहिजे. आणि त्या इशाऱ्याच्या अन्वयेच डॉक्टर साहेब काम करतील मला खात्री आहे. तर आणि तर हे तरुण पुन्हा एकदा संघटित होऊन या समता परिषदेला बळ देतील. समता परिषदच नाही तर बहुजन चळवळ, बहुजन समाजाच्या ज्या पण चळवळी आहेत, ज्या बहुजन उत्थानासाठी इथून पुढे काम करणार आहेत, त्या बहुजन उत्थानासाठी कार्यमग्न आणि कार्यरत असणाऱ्या सगळ्या चळवळींना बळ देण्याचं काम समता परिषद आणि सगळ्या समतावादी चळवळीच्या माध्यमातून होईल. आजचा हा कार्यक्रम वेळेत या ठिकाणी संपवायचा आहे. म्हणूनच मी आभार व्यक्त करताना या सर्व मान्यवरांचं, विशेष करून शंकरांना लिंगे जे न्यायालयीन आणि ग्राउंडवरची सुद्धा लढाई या ठिकाणी लढतायत. दुसरी गोष्ट, आताच नवनियुक्त झालेले आमचे राजाभाऊ नेवसे जे विभागाला गेलेले आहेत, प्रदेशावरती गेलेले आहेत, त्यांचं देखील मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. नवनियुक्त जिल्हा आपले अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर BK यादव साहेब, बरोबरच डॉक्टर बाळासाहेब शेंडे जे श्रीराम सहकारी साखर कारखान्याचं चेअरमन पद अतिशय सक्षमपणे सांभाळत आहेत, त्यांचं देखील मी आभार व्यक्त करतो. बरोबरच अमर गायकवाड साहेब, त्याचबरोबर दगडे साहेब, राऊत साहेब आणि शिंदे सर या सर्व मान्यवरांबरोबर फुले बाप्पू, आमचे शाहीर फरांदे, त्याचबरोबर सर्व उपस्थित जनसमुदाय आपले देखील मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो.